हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गुंडा महाराज की जय, सद्गुरु हरी महाराज की जय. कासियाने पूजा करू केशी राजा, हाची संदेह माझा फेडी आता. उरके न्हाणू तरी स्वरूपते तुझे, तेथे काय माझे वेचे देवा. गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ, तेथे मी दुर्बळ काय करू. फलदाता तूच तांबूल अक्षता, तरी काय आता वाहू तुझं. वाहू दक्षिणा जरी धातू नारायण, ब्रह्म तेचे अन्न तुझे काही. गाता तो ओंकार टाळी नादेश्वर, नासावया थार नाही कोठे. तुका म्हणे माझं अवघे तुझे नाम, धूप दीप राम कृष्ण हरी. उरके न्हाणू तरी स्वरूपते तुझे, तेथे काय माझे वेचे देवा. संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगातून परापूजेचा विचार व्यक्त केलेला आहे, असं आपण थोडंसं पाहतो आहोत. आणि परापूजा काय प्रकार आहे त्या संबंधातले चिंतन करत असताना पूजा शब्दाला परशब्दाचं स्त्रीलिंगी रूप, पूजा शब्द स्त्रीलिंगी असल्यामुळं परा अशा पद्धतीचं ते परशब्दाचं स्त्रीलिंगी रूप जोडून परापूजा शब्द सिद्ध होतं. आणि या परापूजा शब्दाचा अर्थ पर म्हणजे उत्कृष्ट, सर्वश्रेष्ठ अशा पद्धतीची भगवंताची पूजा कोणती असू शकते त्या संबंधातला विचार म्हणजे परापूजा, असं आपण चिंतन केलं. मग त्या पूजेचे वेगळे प्रकार आपल्यासमोर येतात, त्याचा आपण थोडासा विचार केला. भगवंताची पूजा करणं म्हणजे आस्था व्यक्त करणं, देवाच्या संबंधातला आदरभाव व्यक्त करणं. तो आदरभाव व्यक्त करण्याकरता काही क्रिया केल्या जातात, त्यालाच पूजा असं म्हटलं जातं. असं पूजेचं चिंतन थोडंसं आपण केलं. किंवा पूजा शब्दातून व्यक्त होणारा सगळ्यात मोठा आशय जर कुठे व्यक्त होत असेल तर तो क्रियायोग नावाच्या प्रकरणामध्ये व्यक्त होतो. भागवतामध्ये उद्धवार भगवंतांनी एका अध्यायातून क्रियायोगाचं संबंध चिंतन व्यवस्थित रीतीनं समजावून दिलेलं पाहायला सापडतं. अध्यात्म रामायणामध्ये सुद्धा रामचंद्र प्रभूंनी लक्ष्मणाला उद्देशून क्रियायोगाचा विचार सांगितलेला पाहायला सापडतो. हा क्रियायोग म्हणजे काय आहे तर परमेश्वराच्या प्राप्तीसाठी केली जाणारी पूजा, हवन इत्यादी क्रियात्मक साधना, तिचं नाव आहे क्रियायोग, असं त्या एकंदर अध्यायाचं चिंतन करताना आपल्याला लक्षात घेता येतं. पण क्रियायोग म्हणजे नेमकं काय आहे हे जर आपल्याला पाहायचं झालं तर पतंजलीच्या एका सूत्रातून पतंजलीने आपल्याला क्रियायोगाचं स्वरूप सांगितलं. तपहा स्वाध्याय ईश्वर प्रणिधानानी क्रियायोगा, हे क्रियायोगाचं स्वरूप पतंजलीने मांडलेलं आहे. परमेश्वराच्या प्राप्तीसाठी मनुष्याने तप करणं, परमेश्वराच्या प्राप्तीसाठी स्वाध्याय करणं आणि परमेश्वराच्या प्राप्तीसाठी ईश प्रणिधान, ईश्वराचं प्रणिधान करणं, याला क्रियायोग म्हणतात. तप म्हणजे काय? तप शब्दाचा अर्थ सांगत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितलं, स्वरूपाची या प्रसरा लागे प्राणेंद्रिय शरीरा, आटणी करणे जे वीरा तेची तप. परमात्मा स्वरूपाचा आपल्याला साक्षात्कार व्हावा, आपल्या स्वरूपाचा प्रसर व्हावा म्हणजे व्यापक ब्रह्मबोध आपल्याला व्हावा. हा व्यापक ब्रह्मबोध होण्याच्या दृष्टीनं आपल्याला शरीराला, प्राणाला, इंद्रियाला काही क्लेश द्यावे लागतात, त्यांची आटणी करावी लागते. प्राणाला क्लेश देणं आहे. अन्नपाण्याचा त्याग केला की मनुष्याच्या प्राणाला क्लेश पोचतात. शरीराला काही क्लेश देणं असतं. यात्राधिक साधना करण्यामध्ये मनुष्याच्या शरीराला क्लेश पोचतात. प्राण, इंद्रिय आणि शरीर, इंद्रियांना सुद्धा क्लेश दिले पाहिजेत, अशा पद्धतीचा विचार तिथं पतंजली हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला आहे. आपल्या स्वरूपाचा प्रसर व्हावा, व्यापक ब्रह्मबोध व्हावा, याच्याकरता प्राणाला काही क्लेश देणं, इंद्रियांना काही क्लेश देणं आणि शरीराला काही क्लेश देणं, याचं नाव आहे तप. असं तपसुद्धा क्रियायोगाचं एक अंग आहे.
क्रियायोगामध्ये तप करावं लागतं, तपाच्या नंतर स्वाध्याय करावा लागतो. स्वाध्याय शब्दाचा अर्थ वेदशास्त्राचा अभ्यास करणे किंवा स्वाध्याय शब्दाचा दुसरा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं भगवंताचं नामस्मरण करणे. नातरी आवर्तणे निगमका नामो हा स्वाध्याय शब्दाचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला आहे. नामाचं आवर्तन करा की वेदशास्त्राचं आवर्तन करा. आवर्तन करणे म्हणजे पुन्हा पुन्हा त्याचं पठन करणे. त्याच्याकरता म्हणून मग वेदशास्त्रसुद्धा पुन्हा पुन्हा पठनाकरता चालतं आणि भगवंताचं नामसुद्धा पुन्हा पुन्हा पठनाकरता चालतं. असं देवाचं नाम पुन्हा पुन्हा पठनात घ्या किंवा भगवंताच्या संतोषासाठी अधिकारानुसार वेदाचा पुन्हा पुन्हा उच्चार करा. याला स्वाध्यायाचा अभ्यास करणं असं शास्त्राने म्हणलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजासारखे संत महात्मे त्याला स्वाध्याय म्हणतात. क्रियायोगाच्या एका अंगामध्ये स्वाध्याय येतो आणि तिसरं अंग क्रियायोगाचं सांगितलेलं आहे ईश्वर प्रणिधान, परमेश्वराची भक्ती. प्रणिधान शब्दातून साधारणपणे भक्तीचा विचार सांगितलेला आहे, असं आपल्याला चिंतन करता येतं. परमेश्वराची भक्ती करा याला क्रियायोग म्हणतात. हा एकाच अंगाने क्रियायोग पूर्ण होत नाही. क्रियायोग पूर्ण होण्याकरता तपही करावं लागतं, क्रियायोग पूर्ण होण्याकरता स्वाध्यायही करावा लागतो आणि क्रियायोग पूर्ण होण्याकरता ईश्वर प्रणिधान म्हणजे परमेश्वराच्या संबंधानं भक्ती धारण करणं, प्रेम धारण करणं हा सुद्धा प्रकार व्हावा लागतो, तेव्हा तो क्रियायोग पूर्ण होतो असं चिंतन आहे. त्या क्रियायोगाच्या पूर्तीकरता लागणारी ही जी 3 अंग आहेत की नाही, त्या 3 अंगातलं ईश्वर प्रणिधान जे आहे ना, ते ईश्वर प्रणिधानामध्ये पूजन नावाच्या साधनाचा अंतर्भाव होतो असं आपल्याला चिंतन करता येतं. ईश्वराची भक्ती करणं हे नवविधा भक्ती आपल्याला सांगितली की नाही. या नवविधा भक्तीच्या संबंधानं थोडासा वर्गवारीनं जर विचार करायचा झाला तर श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम इति पुंसार्पिता विष्णू भक्तिश्च नवलक्षणा क्रियते भगवत्यद्धा तन्मन्ये अधीतम उत्तमम असं प्रल्हादाने नवविधा भक्तीचं चिंतन सांगितलं. माझ्या दृष्टीनं उत्तम अभ्यास जर कोणता असेल तर नवविधा भक्ती करणं. भगवंताच्या संबंधातलं श्रवण करा, परमात्म्याच्या संबंधानं कीर्तन करा. श्रवण करणे म्हणजे देवाच्या संबंधातलं काहीतरी आपण ऐकायचं. दुसऱ्याने नामस्मरण केलं आणि ते आपण जर ऐकलं तर त्या नामश्रवण झालं. दुसऱ्याने कथा केली आणि आपण ते ऐकली तर ती कथाश्रवण, चरित्रश्रवण झालं. परमेश्वराच्या नामाचं, गुणाचं, लीलाचं असं काहीतरी आपण श्रवण करणं एखाद्या महापुरुषाकडून, याला श्रवण भक्ती म्हणतात. आणि परमेश्वराचं नाम आपण स्वतः गाणं, देवाच्या गुणाचं आपण स्वतः गायन करणं, देवाच्या लीलांचं आपण स्वतः गायन करणं म्हणजे ते सांगणं, कथन करणं, निरूपण करणं, याला कीर्तन भक्ती असं म्हणतात बरं का. हे श्रवणम कीर्तनम झाल्याच्या नंतर तिसरा प्रकार भक्तीचा सांगितला विष्णोः स्मरणम, भगवंताचं स्मरण करणं, परमात्म्याचं स्मरण करणं, अंतःकरणामध्ये हृदयामध्ये देवाचं सर्व काळ ध्यान करणं, असा एक प्रकार आपल्याला भक्तीचा सांगितलेला पाहायला सापडतो. त्याच्यानंतर मग पादसेवनम, देवाच्या चरणाची सेवा करणे, अर्चनम, त्याच्यापुढं देवाची पूजा करणे, वंदनम, भगवंताला नमस्कार करणे, दास्यम, सख्यम, दास्य म्हणजे देवाची सेवा करणे, दास होऊन देवाची सेवा करणे, सख्यम परमेश्वराच्या संबंधानं मैत्रीची भावना बोलून दाखवणे, अंतःकरणामध्ये बाळगणे, आणि आत्मनिवेदनम, सर्वस्व भगवंताला समर्पण करणे. अशी 9 प्रकारानं भगवंताची भक्ती करता येते. या 9 प्रकाराचा वर्गवारीनं विचार करत असताना नारदांच्या भक्तिसूत्रामध्ये फार छान चिंतन आलेलं आपल्याला पाहायला सापडतं बरं का. नारदांनी काय केलं, भक्ती म्हणजे काय या संबंधातला विचार सांगत असताना नारदांनी स्वतः सांगून टाकलं की सातु अस्मिन परमप्रेमरूपा अमृतस्वरूपाचं. भक्ती कशी असते तर परमात्म्याच्या संबंधानं परमप्रेम धारण करणं, याला भक्ती म्हणतात. हा साधारणपणे भक्तीच्या संबंधातला विचार सांगणं झालं. पण इतर ऋषीमुनींनी भक्तीच्या संबंधानं काय काय मतं सांगितलेली आहेत आणि माझं स्वतःचं भक्तीच्या संबंधानं विशेष काय मत आहे याचं प्रतिपादन करत असताना नारदांनी 2-4 सूत्रातून फार छान विचार मांडलेला आहे. तो विचार जर आपण पाहिला तर या नवविधा भक्तीचंच नारदांनी 2-3 प्रकारानं वर्गीकरण केलेलं आहे. त्या वर्गीकरणाचा विचार करत असताना त्या वर्गीकरणात एक अर्चनही आहे. अर्चन म्हणजे देवाची पूजा करणं. ज्या पूजेचा आपण विचार करतो ती पूजा तिथे येते नवविधा भक्तीमध्ये. आणि मग वर्गीकरणाचा विचार करत असताना त्या पूजेच्या जोडीला अजून जी काही भक्ती घेतलेली आहे, अजून जे भक्तीचे प्रकार आपल्याला घेतलेले पाहायला सापडतात नारदांनी तिथं सूत्रात वर्गीकरण करताना त्यासुद्धा भक्ती प्रकाराचा पूजनाशी कसा संबंध याचा थोडासा विचार करण्याच्या दृष्टीनं मी हे बोलायला लागलो. तस्या साधनानी गायन्ति आचार्याः. नारदाचं ते वर्गीकरण सांगत असतानाचं पहिलं सूत्र आहे तस्याः, त्या भक्तीचे
साधनानि गायन्ति तस्याः लक्षणानि वाच्यन्ते नाना मतभेदात. बरं का, त्या भक्तीची तुम्हाला आता वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे आम्ही लक्षणं सांगतो. ती कशाच्या आधारानं सांगता? नाना मतभेदात. वेगळ्या वेगळ्या ऋषीचं त्या भक्तीच्या संबंधात जे वेगळं वेगळं मत आहे त्या दृष्टीनं आम्ही तुम्हाला कोणत्या ऋषींनी कशाला भक्ती म्हणावं या संबंधातला जो विचार सांगितलेला आहे तो आता तुमच्यासमोर मी व्यक्त करतो असं नारदांनी पहिल्या सूत्रात तिथं सांगितलं. आणि मग पुढं नारद बोलायला लागले, पूजादिषु अनुरागः इति पाराशर्यः कथादिषु इति गर्गः आत्मरति अविरोधेन इति शाण्डिल्यः आणि नारदस्तु तदर्पिताखिलाचारिता तद्विस्मरणे परमव्याकुलता इति. असं नारदांनी स्वतःचं मत सांगितलं. पहिल्यांदा पराशराच्या पोटी जन्माला आलेले व्यासमहर्षी त्यांचं भक्तीच्या संबंधात काय मत आहे याचा विचार पहिल्यांदा आला. त्याच्यानंतर गर्गाचार्यांचा काय विचार आहे याचं चिंतन नारदांनी व्यक्त केलं. त्याच्यानंतर शांडिल्य ऋषी भक्तीच्या संबंधात कशाला भक्ती म्हणावं या संबंधात जो विचार बोलतात तो नारदांनी सांगितला. आणि नारद मग शेवटी सांगतात, माझं मत मात्र भक्तीच्या संबंधातलं असं आहे. आणि असं माझं मत आहे असं सांगून झाल्याच्या नंतर नारदांनी सांगितलं, अस्ति एवमेव, मी जे म्हणतो ते तसंच भक्तीचं खरं लक्षण आहे असं नारदांनी शेवटी सांगून टाकलेलं आहे. बरं का, अशा 2-4 सूत्रातून नारदांनी जो भक्तीच्या संबंधातला विचार सांगितला त्याच्यातलं पहिलं, पराशराच्या पोटी जन्माला आलेले पाराशर्यः, पराशरांच्या पोटी जन्माला आलेले व्यासमहर्षी ते भक्तीच्या संबंधात काय म्हणतात याचा विचार करताना नारदांनी सांगितलं, पूजादिषु अनुरागः, भगवंताची पूजा वगैरे करणे या संबंधात मनुष्याच्या अंतःकरणात असलेलं जे प्रेम आहे यालाच भक्ती म्हणतात असं चिंतन तिथं केलेलं आहे. बरं का, आता हे जे वर्गीकरण आहे की नाही, कथेच्या संबंधामध्ये मनुष्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होणं याला भक्ती म्हणावं असं गर्गाचार्याने सांगितलं. आत्मप्रेमाच्या संबंधानं कोणत्याही प्रकारचा विरोध येणार नाही अशा पद्धतीनं प्रेम करणं, अशा साधनाच्या संबंधानं आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम असणं, आत्मप्रेमाला बिघाड येणार नाही. आत्मरती अविरोधेनं अनुराग आहे, पण मागच्या सूत्रातून घ्यायचं आहे. आत्मरतीला कोणत्याही प्रकारचा विरोध येणार नाही, म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असणारे आपल्या प्रेमाला कशाही पद्धतीनं विरोध येणार नाही अशा पद्धतीचा प्रेमभाव धारण करणं याला भक्ती असं म्हणावं असं शांडिल्याचं मत आहे असं नारद बोलले. आणि नारदांनी स्वतःचं मत सांगत असताना असं सांगितलं की बाबा, परमात्म्याच्या संबंधानं आपल्या अंतःकरणामध्ये परमप्रेम असावं. नारदस्तु तदर्पिताखिलाचारिता, त्या परमेश्वराला आपल्याकडून घडणारे सगळेच्या सगळे आचार विशेष म्हणजे क्रिया त्या सगळ्याच्या सगळ्या देवाला समर्पण करून टाका. आणि तद विस्मरणे, त्या परमात्म्याचा क्षणभर जरी आपल्याला विसर पडला तर परम व्याकुलता, आपल्या अंतःकरणाला फार व्याकुली भावाला पाहिजे याला भक्ती म्हणावं असं नारदांनी स्वतःचं भक्तीच्या संबंधातलं मत सांगितलेलं आहे. आता या 2-4 सूत्रातून नारदांनी जो भक्तीचा विचार सांगितला की नाही, हे एका ठिकाणी कथेचा संबंध आला, एका ठिकाणी आत्मरतीचा संबंध आला, एका ठिकाणी आपल्याला पूजेचा संबंध आला. असं जे दिसतं ना, त्याच्यावरून वर्गीकरण करताना काही विद्वानांनी यावर भाष्य करताना, या सगळ्या सूत्रावर भाष्य लिहिताना असं म्हणलेलं आहे, हे वर्गीकरण नवविधा भक्तीला धरून आहे. पूजा इत्यादिका संबंधानं असलेला अनुराग, कथेच्या संबंधात कथा इत्यादिका संबंधानं असलेला अनुराग, आत्मरतीला विरोधी होणार नाही अशा पद्धतीनं धारण केलेल्या साधनाच्या विषयीचा अनुराग, ही जी सगळी कल्पना हे जे सगळे विचार सांगितलेले आहेत ना, हे नवविधा भक्तीमध्ये विभागून द्यायचे जर ठरले तर श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम हा एक वर्ग पडतो. पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम हा एक वर्ग पडतो. आणि सख्यम, आत्मनिवेदनम हा एक वर्ग पडतो. अशी 3 वर्गामध्ये ही नवविधा भक्ती आपल्याला विभागून घ्यावी लागते असं आपल्याला चिंतन करता येतं. कारण पूजेचा विचार जर आपण केला तर साधारणपणे पूजा हे शरीराच्या संबंधानं असणारं साधन आहे. पूजा शरीरानं केली जाते, कायिक साधन आहे. असा जर विचार आपण पाहिला तर कायिक साधन म्हणून असलेली पूजा, बरं का, ते नवविधा भक्तीचं चिंतन करताना आता चला, श्रवणम कायिक साधन नाही, कीर्तनम कायिक साधन नाही, विष्णू स्मरणम कायिक साधन नाही. आता पादसेवनापासून बघा, देवाच्या चरणाची सेवा करणे कायिक साधन आहे. अर्चनम कायिक साधन आहे, वंदनम देवाला नमस्कार करणे कायिक साधन आहे, आणि दास्यम देवाचा दास होऊन देवाची सेवा सदा सर्वकाळ सगळ्या प्रकारची सेवा करणे हे सुद्धा कायिक साधन आहे. म्हणून हा 4 साधनाचा एक गट माना. पूजा आदिषु अनुरागः. बरं का, व्यासमहर्षींचं मत सांगत असताना नारदांनी काय सांगितलं, केवळ पूजेच्या संबंधानं मनुष्याच्या अंतःकरणात असणारा प्रेमभाव म्हणजे भक्ती नाही, तर पूजा इत्यादी
साधनाच्या संबंधानं किंवा पूजा इत्यादी भक्ती प्रकाराच्या संबंधानं मनुष्याच्या अंतःकरणात असणारा जो प्रेमभाव आहे त्याला भक्ती म्हणायचं आहे. असं भक्तीचं जर व्याख्यान आपण लक्षात घेतलं तर पूजा हे जे भक्तीचं एक अंग आहे किंवा एक प्रकारची ती जी भक्ती आहे त्या पूजा अर्चन नावाच्या भक्ती प्रकाराच्या मागे असलेलं पादसेवन, अर्चनाच्या नंतर येणारं वंदन आणि दास्य एवढ्याचा वर्ग मिळून पूजेच्या संबंधातली सगळीच्या सगळी साधनं होतात असा विचार करा. म्हणजे पूजा करायची झाली तर आपल्याला देवाच्या चरणाची सेवाही केली पाहिजे. पूजा करायची झाली तर देवाला सगळेच्या सगळे उपचार समर्पण करून देवाचं अर्चनही केलं पाहिजे. पूजा करायची झाली तर देवाला साष्टांग नमस्कारही केला पाहिजे. आणि पूजा करायची झाली तर देवाचा मी दास आहे या भावनेनं सदा सर्व काळ देवाचं किंकरत्व स्वीकारून आपल्याला सगळ्या प्रकारची शरीरानं वाणीनं मनानं देवाची सेवा करीत राहिलं पाहिजे. हे या 4 साधनाच्या किंवा या 4 भक्ती प्रकाराच्या चिंतनातून आपल्याला लक्षात घेता येण्यासारखं आहे. पूजेमध्ये देवाच्या पायाची सेवा आहे. देवाच्या पायाचा काय महिमा आहे तुकाराम महाराज म्हणतात देवाला कळत नाही म्हणे. देवाच्या चरणाचा महिमा देवाला कळत नाही. तुकोबारायांनी सांगितलं परमात्मा सर्वज्ञ खरा पण त्या सर्वज्ञ परमेश्वराला न कळणाऱ्या 2 गोष्टी आहेत म्हणे. तो सर्वज्ञ आहे, सर्वम जानाति ती सर्वज्ञ हा, तो सगळं काही जाणणार आहे. त्याला काही कळत नाही असं नाही. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, न सांगता त्याला कोणाच्याही मनामध्ये काय काय चाललेलं आहे हे सगळंच्या सगळं त्या परमेश्वराला कळू शकतं. सगळ्या जगात नाही ब्रह्मांडात घडणाऱ्या घडामोडी बारीक सारीक घडामोडीकडे सुद्धा त्याचं लक्ष असतं आणि ते सगळंच्या सगळं त्याला कळतं. हे जरी खरं असलं तरी तुकाराम महाराज सांगतात तेव्हा तुला 2 गोष्टी कळत नाहीत म्हणे. एक तुझ्या नामाचा महिमा कळत नाही आणि तुझ्या चरणाचा महिमा कळत नाही म्हणे. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. तुकोबारांनी सांगितलं देवा तुझ्या नामाचा महिमा तुला कळत नाही. खरंच आहे, परमेश्वराला देवाच्या नामाचा महिमा कळतो का? त्याला त्याच्या नामाचा महिमा त्याला कळत नाही, आपल्याला कळतो. मी एक उदाहरण सांगतो आपल्याला. देवाच्या नामाचा महिमा देवाला कळतो की नाही हे पाहायचं झालं तर ते सेतुबंधनाचं प्रकरण बघा. रामचंद्र प्रभू जेव्हा लंकेला जायला निघाले तेव्हा सेतुबंधनाचं जेव्हा काम ठरलं, लंकेला जाताना तिथं आता समुद्रावरून जायचं आहे. आपल्याला ही सगळी वानरसेना 18 पद्म वानर सगळे घेऊन जायचे आहेत. कसं जायचं? सेतू बांधा आणि मग इथून सेतूनं आपण पैलतीराला जाऊ शकतो असा विचार झाला. आणि मग ते सेतुबंधनाचं काम सुरू झालं. सेतू बांधायचं तर मग काय करा तर सगळ्या वानराने मोठा मोठा एक दगड आणायचा. त्या दगडावर नल नील या 2 वानराने त्याच्यावर राम ही 2 अक्षरं लिहायची. मग तो दगड पाण्यामध्ये टाकला की तो तरंगायला लागला आणि मग एक एक दगड जुळत 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 असा तो सेतू होत गेला. अशी ती प्रक्रिया आहे. रामाच्या नामानं ते दगड तरले असं तिथं आपल्याला पाहायला सापडतं बरं का. उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे तुकाराम महाराज वर्णन करतात. आता नामप्रभावानं ते दगड तरायला लागले हे पाहिल्याच्या नंतर रामचंद्र प्रभूच्या मनामध्ये असा विचार आला, अरे काय म्हणे माझ्या नावानं दगड तरतात, एवढे वानराला शरम कशाला? तिथून दगड आणा, या नल नीलाजवळ आणा, याने त्याच्यावर रामनाम लिहा, मग तो दगड पाण्यापर्यंत जा, मग तिथं तो टाकला जा. एवढं सगळं होण्याच्यापेक्षा वानराने दगड आणावा, आपण हस्तस्पर्श करावा, तो दगड पाण्यामध्ये टाकला जावा, तो दगड तरंगायला लागेल. अशा पद्धतीनं सेतू लवकर होईल ना असा विचार करून रामचंद्र प्रभू म्हणतात नाही म्हणे पण माझ्या नावाने दगड तरतो, तो माझ्या हस्तस्पर्शानं तरतो की नाही हे एकदा आपलं आपण पाहिलं पाहिजे. कारण जगासमोर फजिती झाल्यापेक्षा आपलं आपण अगोदर पाहून घेतलेलं बरं. असा विचार करून रामचंद्र प्रभूंनी दुपारच्या वेळेला काय केलं, सगळी वानरसेना जेवण करून थोडी विश्रांती घेत असताना समुद्राच्या तीराला गेले आणि एक दगड उचलून रामरायांनी समुद्रामध्ये टाकला. तो दगड टाकल्याबरोबर बुडाल्याबरोबर रामचंद्र प्रभूला असं वाटलं की बाबा हा दगड ज्याच्या नावाने तरतो त्यानेच टाकलेला आहे. असं कदाचित समुद्राला कळालं नसेल म्हणून समुद्राला थोडं सावध करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. थोडेसे पाय वाजवा, थोडं इकडे तिकडे बघा, थोडं हा हू करा, थोडं खाकरून बघा, असे प्रकार करतात ना, हॅलो हॅलो म्हणा, असे प्रकार काहीतरी करून त्याचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचं लक्ष वेधून घेऊन त्या समुद्राला समुद्रामध्ये दुसरा दगड टाकला, दुसराही बुडाला. आणि दुसरा बुडाल्याच्या नंतर रामचंद्र प्रभूला वाटलं की बाबा या समुद्राला आता स्पष्ट सांगितलं पाहिजे ज्याच्या नावाने दगड तरतो तो रामचंद्र प्रभू, मी स्वतः दगड टाकायला लागलो, हे सांगून आपण दगड टाकून पाहू. असा विचार करून रामाने तिसरा दगड हातात घेतला, तो तसा उच्चार केला,
ज्याच्या नावाने दगड तरतो तोच रामचंद्र प्रभू. मी स्वतः दगड टाकायला लागलो असं समुद्राला स्पष्ट सांगितलं आणि दगड टाकला. तिसरा दगड बुडाला आणि बुडाल्याच्यानंतर रामचंद्र प्रभूंनी लक्षात घेतलं की बाबा हे आपलं काम नाही, आपण बाजूला जाऊन बसावं आपल्या ठिकाणी, असा विचार करून ते माघारी फिरले. एवढ्यात मागं पाहिलं तर मारुतीराय हजरच होते. मारुतीरायला विचारलं, मारुती कधी आलास म्हणे. त्याने सांगितलं, देवा पहिल्या दगडापासून इथंच आहे म्हणे. इथंच आहेस? हो इथंच आहे म्हणे. अरे म्हणे माझ्या हाताने दगड कसा काय बुडाला. मारुतीरायाने रामरायाचं समाधान करण्याकरता एक उत्तर दिलं आणि एक वास्तविक उत्तर दिलं. पहिलं उत्तर रामाच्या समाधानाचं असं सांगितलं की देवा तुम्ही ज्याला सोडता त्याला बुडावंच लागतं, तुम्ही ज्याला धरता त्याचंच तरणं होतं म्हणे. तुम्ही ज्या दगडाला सोडलं त्याचा तुम्ही त्याग केलाच असल्यामुळे त्याला बुडावं लागलं. तुमच्या नामाचा अंकित दगड जो आहे, ज्याच्यावर तुमचं नाव लिहिलं गेलं, त्याला तुम्ही स्वीकारला असा अर्थ देवा. आणि देवाला त्यांनी शेवटी सांगितलं, देवा हे वास्तविक पाहिलं तर असं आहे, हे सामर्थ्य तुमचं आहे असं नाही, हे तुमच्या नामाचं सामर्थ्य आहे. तुकाराम महाराजांनी तरी अभंगामध्ये काय लिहिले बघा ना म्हणे. उदकी तारिले पाषाण हे महिमान रामाचे लिहायला काही बिघडलं होतं का. रामाचे लिहिलं असतं, नामाचे लिहिण्याच्या ऐवजी रामाचे असं जर तुकाराम महाराजांनी लिहिलं असतं, छंदभंगही झाला नसता, काही बदललं नसतं. पण तुकाराम महाराजांनी ज्या अर्थी नामाचे असंच लिहिलेलं आहे त्या अर्थी हा महिमा नामाचाच आहे, देवा तुमचा नाही. याचा अर्थ काय झाला, रामाला सुद्धा स्वतःच्या नामाचा महिमा पडताळून पाहावा लागला. म्हणजे माझ्या नामाने दगड तरतो, तो नामानेच तरतो का माझ्या हातूनही तरतो, हे पाहण्याची ज्या अर्थी रामांना इच्छा झाली. याचा अर्थ काय झाला, रामचंद्र प्रभूला स्वतःच्या नामाचा महिमा माहिती नाही बरं का. देवा तुला तुझ्या नामाचा महिमा कळत नाही, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. सर्वज्ञ परमेश्वराला न कळणारी पहिली गोष्ट त्याच्या नामाचा महिमा. दुसरी गोष्ट कोणते, तुकाराम महाराज सांगता, देवा तुझ्या चरणाचं सुख काय आहे तुला माहिती नाही म्हणे. काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा, अनुभव ठाऊका नाही तुझं. आम्ही एकमेका साक्षी माय पुते. तुकाराम महाराज सांगतात, देवा तुझ्या चरणाच्या ठिकाणी काय सुख आहे तुला ठाऊक नाही, अनुभव ठाऊका नाही तुझं. तुझ्या चरणाचं सुख तुला माहिती नाही, त्याचा तुला अनुभव नाही. आम्ही एकमेका साक्षी माय पुते. तुकाराम महाराज सांगतात की बाबा देवा आम्ही मातापुत्र, म्हणजे आमची माता लक्ष्मी आणि तिचे आम्ही सगळेच्या सगळे तुझ्या चरणाचे दास असलेली मुलं, आम्हालाच फक्त तुझ्या चरणाच्या ठिकाणी काय सौख्य आहे हे माहिती आहे. श्रीधराचार्यांनी भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी काय महत्त्व याचं वर्णन करताना श्रीमद भागवतावर टीका लिहिताना मंगलाचरणात सुरुवातीलाच म्हणले, पण ओम नमः परमहंसा स्वारित चरणकमलचिन्मकरंदाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचंद्राय. किती सुंदर शब्द आहेत. परमहंस आस्वादित चरणकमलचिन्मकरंदाय. देवाचे चरण हे कमल आहेत, ते चिन्मय कमल आहे आणि त्या चिन्मय कमलाच्या ठिकाणी असणारा चैतन्यरूपी जो मकरंद आहे तो सेवन करण्याकरता त्या चरणरूपी कमलाच्या ठिकाणी परमहंस पदवीला प्राप्त झालेले महात्मे भुंग्यासारखे येऊन रममाण होतात. कमळावर जसा भुंगा येऊन बसावा आणि त्या भुंग्यामध्ये असलेल्या मधुकणाचं त्यानं जसं सेवन करावं, त्याप्रमाणे परमात्म्याचे चरण जर कमळ असतील तर त्या चरणरूपी कमळावर येऊन गुंजारव करून तिथल्या मधुकणाचं, चिन्मय मधुकणाचं भक्षण करणारे, सेवन करणारे, त्याच्यानं तृप्त होणारे, आनंदी होणारे कोण आहेत, परमहंस पदवीला प्राप्त झालेले महात्मे. परमहंस कोणाला म्हणतात, हंस आणि परमहंस परमार्थातल्या दोन पदव्या आहेत. हंस पदवीला प्राप्त झालेला जो महात्मा असतो ना, जसं हंसाला निरक्षीर विवेक आहे म्हणतात. पाणी आणि दूध एका ठिकाणी मिसळून हंस नावाच्या पक्ष्याच्या समोर जर आपण ठेवलं तर त्याच्यातलं पाणी वेगळं काढावं आणि दूध तेवढं पिऊन घ्यावं, ही क्षमता त्या राजहंसाच्या चोचीत आहे असं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं आहे. चाचूचेनी सांडसे खांडीजे पय पाणी राजहंसे. राजहंस काय करतो, चाचूची सांडस घेतो. सांडस म्हणजे चिमटा, पकड घेतो आणि त्या आपल्या चोंचीच्या पकडीनं तो काय करतो, खांडीजे म्हणजे विभागून देतो. कोणाला, पय पाणी. दूध आणि पाणी हे वेगळं वेगळं करून देण्याची क्षमता त्याच्या चोचीतच आहे असं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतात. राजहंसाला हे करता येतं बरं का. म्हणून आत्मा आणि अनात्मा याचं जगात असणारं सगळंच्या सगळं मिश्रण वेगळं करण्याची ज्यांची क्षमता आहे त्या महात्म्यांना हंस ही पदवी आहे. हंसाचं काम ते करतात, वेगळं करण्याचं काम करतात. दूध आणि पाणी वेगळं करणं हे जसं हंसाचं काम आहे, तसं जगाच्या पसाऱ्यामध्ये आत्मा काय, अनात्मा काय, खरं काय, खोटं काय, आनंद काय, दुःख काय, पवित्र काय, अपवित्र काय, हे जे मिश्रण आहे जगामध्ये असलेलं,
हे सगळंच्या सगळं मिश्रण त्याच्यातून चांगलं तेवढं काढून घ्यायचं, सत्य तेवढं काढायचं, सत्य बाजूला करायचं. ही क्षमता ज्या महात्म्यांच्या ठिकाणी आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं ना, अनात्मवर्ग नीर सांडोनी आत्मरसाचे क्षीर चरताती जे सविचार राजहंस. राजहंस पदवीला प्राप्त झालेले महात्मे कोण आहेत? अनात्मवर्ग नीर सांडोनी, अनात्म्याच्या पसाऱ्याच्या रूपात असलेलं हे पाणी टाकून देऊन आत्मरसाचे क्षीर चरताते, आत्मरसाचं क्षीर म्हणजे दूध जे खातात सेवन करतात, असे जे विवेकी महात्मे आहेत अशा पद्धतीच्या महात्म्याला आपण राजहंस पदवीचा महात्मा म्हणू शकतो. पण परमहंस कोण आहे? त्याच्या पुढं वर्णन करताना असं सांगितलं आहे, आत्मा आणि अनात्म्याचं विवेचन ज्याला करता आलं तो जसा हंस आहे, तसं आत्मा आणि अनात्म्याचं विवेचन झाल्याच्या नंतर आत्मस्वरूपाचा साक्षात्कार संपादन करून त्याच्या स्वरूपाला स्वतः प्राप्त होणे, जीवब्रह्माच्या ऐक्यस्थितीला प्राप्त होणे, ही ज्याची क्षमता आहे त्याला म्हणतात परमहंस. असे परमहंस पदवीला प्राप्त झालेले महात्मे देवाच्या चरणाच्या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणच्या चिन्मकरंदाचं सेवन करण्याकरता भोंग्यासारखे चरणरूपी कमळाच्या ठिकाणी रममाण होतात. हे वर्णन श्रीधराचार्यांनी केलेले जे आहे ते लक्षात जर घेतलं तर देवाच्या चरणाचं महत्त्व लक्षात घेता येतं. पादसेवन, देवाच्या पादसेवन भक्तीमध्ये प्रवृत्त होण्यानं बरेच महात्मे कृतार्थ झाले. नामदेवराचा सुद्धा देवाशी बोलतानाचा असाच एक अभंग आहे. त्याच्यात नामदेवरांनी वर्णन केलं की देवा, तुझ्या चरणाच्या ठिकाणी असलेला प्रताप तुला माहिती नाही, आम्हाला माहिती आहे. चरणीचा प्रताप जाणे गौतम वधू, जे का श्रापे बद्धू मुक्त शिळा. बरं का, शापाच्या योगानं पतिदेवाने दिलेल्या, गौतम ऋषीने दिलेल्या शापाच्या योगानं ज्या अहल्येला शिलारूप प्राप्त झालं होतं, त्या शिलारूपातून मुक्त करणारं तिला कोण ठरलं? देवाच्या चरणाची धूळ. म्हणून पायाचा महिमा त्या गौतम वधूला माहिती आहे म्हणे, गौतमाच्या भार्येला माहिती आहे. चरणीचा प्रताप जाणती वैष्णव, नलकुबर मणिग्रीव माझे सखे. कुबेराच्या पोटी जन्माला आलेले हे नलकुबर आणि मणिग्रीव यांना नारदाच्या शापानं वृक्षयोनी प्राप्त झाली होते. आणि मग भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या अंगणामध्ये, नंदबाबाच्या अंगणामध्ये ते वृक्षाच्या रूपात आले. मग भगवंतांनी ते उखळ ओढत नेलं, त्या 2 झाडातून भगवान पलीकडे झाले आणि मग ते उखळ 2 झाडात अडकलं म्हणून नेट लावून ते ओढायचा प्रयत्न जेव्हा झाला तेव्हा ती 2 झाडं उन्मळून पडले आणि त्याच्यातून त्या नलकुबर मणिग्रीवाचा उद्धार झाला. तेव्हा नलकुबर मणिग्रीव नारदाच्या शापानं वृक्षयोनीला प्राप्त झालेले असताना त्यांना देवाच्या चरणाचा स्पर्श झाला, त्याच्या योगानं त्यांना त्यांचं मूळ स्वरूप प्राप्त झालं. म्हणून नामदेवरायांनी वर्णन केलं की त्या नलकुबर मणिग्रीवाला, माझे सखे असलेल्या त्या वैष्णवांना तुमच्या चरणाचा प्रताप देवा माहिती आहे म्हणे. असा देवाच्या चरणाचा प्रताप जाणून भगवंताच्या चरणाची सेवा करणं, पूजा इत्यादिक असा जो नारदांचा शब्दप्रयोग आपल्याला पाहायला सापडतो ना, त्या पूजेच्या बरोबर असणारं कोण आहे? पादसेवन आहे. देवाच्या चरणाची सेवा अतिशय महत्त्वाची आहे. त्या चरणाच्या सेवेत प्रवृत्त होणं बरं का, किंवा त्या चरणाचं ध्यान करणं ही सुद्धा त्या चरणाची एक प्रकारची सेवा आहे. चरणाचं ध्यान संचिंतयेत भगवतश्चरणारविंदम वज्रांकुशध्वज सरोरुहलांछनाढ्यम उत्तुंग रक्त विलसत नखचक्रवाल ज्योत्सनाभि आहत महद हृदयांधकारम. भगवंताच्या चरण कर्मलाचं चिंतन करावं. कपिलाचार्य आपल्या मातेला सांगतात, आई देवाच्या चरणाचं चिंतन संचिंतयेत. काय, कशाचं चिंतन करावं? भगवतः चरणारविंदम, देवाच्या चरणकमलाचं चिंतन करावं. ते देवाचे चरण कसे आहेत? वज्र अंकुश ध्वज सरोरुह लांछनाढ्यम, या सगळ्याच्या सगळ्या चिन्हांनी युक्त आहेत भगवंताचे चरण. तिथं काय वज्र चिन्ह आहे, अंकुश चिन्ह आहे, सरोरुह कमळाचं चिन्ह आहे, वज्र अंकुश सरोरुह लांछनाढ्यम, अशा अनेक प्रकारच्या चिन्हाचा देवाच्या ठिकाणी, चरणाच्या ठिकाणी आपल्याला निर्देश पाहायला सापडतो. पहा, देवाच्या चरणाच्या ठिकाणी किती चिन्ह आहेत याचं गणित करताना काही भक्तांनी असं सांगितलं 18 चिन्ह आहेत, काही भक्त म्हणतात 16 चिन्ह आहेत. 16 का 18 एवढा मतभेद जरी बाजूला ठेवला तरी परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी एवढ्या सुचिन्हाचा संबंध आपल्याला पाहायला सापडतो. आणि ही चिन्ह देवाने जी धारण केलेली आहेत कशा करता? त्या चिन्हातून भगवान म्हणतात, माझ्या या चरणाचा आश्रय करणाऱ्याला या चिन्हाने हा परिणाम मी भोगायला देणार आहे. भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी वज्रचिन्ह आहे ना, वज्र कशा करता येतं? वज्राचा काय उपयोग आहे? वज्र कशा करता निर्माण झालं? वृत्रासुराच्या नाशाकरता वज्र निर्माण झालं ना. वृत्र म्हणजे पाप,
पापाचलाचा नाश करण्याकरता म्हणून या वज्राचा उपयोग आहे. माझ्या चरणाचा आश्रय करणाऱ्या भक्ताच्या पापाचलाचा मी नाश करून टाकतो हे सुचवण्याकरता म्हणून भगवंतांनी आपल्या चरणाच्या ठिकाणी वज्रचिन्ह धारण केलं. अशी प्रत्येक चिन्ह आपण जी देवाच्या चरणाच्या ठिकाणी पाहतो ना, त्या प्रत्येक चिन्हाच्या ठिकाणी आपल्याला काहीतरी असं महत्त्व सांगितलेलं पाहायला मिळतं. अशा सगळ्या चिन्हांनी युक्त असलेले ते देवाचे चरण बरं का. वज्रांकुश ध्वज सरोरुह लांछनाढ्यम, उत्तुंग अतिशय उत्तुंग असलेले देवाचे चरण, रक्त लाल लाल असलेले देवाचे चरण, विलसत शोभिवंत असलेले देवाचे चरण, नख चक्रवाल देवाच्या त्या सुंदर चरणाच्या ठिकाणी असणारी नखाची जी चक्र आहेत ती चक्र जणू चंद्राच्या आकृतीची चंद्रासारखी दिसणारी आहेत आणि त्याच्यातून निघणारी ज्योत्सना म्हणजे त्या नखचंद्रातून निघणारे किरण हे चांदणं, ज्योत्सना म्हणजे चांदणं, ज्योत्सनाभिः त्या किरणाच्या चंद्रकिरणाच्या योगाने आहत महद हृदयांधकारम, ते देवाच्या चरणाच्या ठिकाणी असणारे नखाच्या रूपाचे जे चंद्र आहेत त्यांच्यातून निघालेलं चांदणं महापुरुषाच्या हृदयात जाऊन त्यांच्या हृदयात असणाऱ्या अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करण्याच्या कामात समर्थ आहे. अशा त्या देवाच्या चरणाची सेवा करणं ही पादसेवन भक्ती आहे. हा पादसेवन भक्तीचा प्रकारसुद्धा पूजनाशी संबंधित आहे. त्याच्यानंतर येतं अर्चन म्हणजे देवाची पूजा. पूजेच्या संबंधानं मनुष्याच्या अंतःकरणात प्रेम किती असावं. अनुराग हा पूजादिषु अनुराग हा म्हणले ना, त्याच्यामुळे आपल्याला असा विचार करावा लागतो की पूजेच्या संबंधानं प्रेम असलं पाहिजे. किती प्रेम असावं. उद्धवाच्या संबंधानं भागवतामध्ये चिंतन येतं पहा. यः पंचहायनो मात्रा प्रातराशाय याचितः तन्नैच्छद रचयन यस्य सपर्यां बाललीलया. उद्धवाचं वर्णन असं केलं. यः पंचहायनः, उद्धव 5 वर्षाचे असताना, प्रातराशाय मात्रा याचितः, ते खेळत बसलेले आहेत. 5 वर्षाचा उद्धव खेळत बसलेला मुलगा आणि आई त्याला सकाळची वेळ त्याच्या निहारीची वेळ झाली म्हणून त्याची आई त्याला सांगायला गेली, बाळा निहारीला ये रे, निहारीला ये रे. प्रातराशाय याचितः, पुन्हा पुन्हा ये बाबा ये, जेवण कर तुझ्याकरता म्हणून मी थोडंसं निहारीचं केलेलं आहे, फराळाचं केलेलं आहे, ये सेवन कर, असं त्याची आई त्याला बोलावित होती, सांगत होती. पण तर नैच्छत, ते उद्धवाला त्याची इच्छा होत नव्हती. का बाबा. रचयन यस्य सपर्याम बाललीलया, तो लहान मुलाच्या वृत्तीनं खेळत बसलेला उद्धव मातीचे देव वगैरे करून श्रीकृष्णाची मूर्ती करून त्याची पूजा करीत बसलेला, तेव्हा ही पूजा टाकून बाजूला जावं आणि आपल्या निहारीची वेळ झाली म्हणून आई आपल्याला निहारीला बोलवायला लागली, ती निहारी करून घ्यावी अशी भावना त्या उद्धवाच्या मनाला होईना. कधी. 5 वर्षाचा असताना. याला म्हणतात देवाच्या पूजनाचं प्रेम. असं देवाच्या पूजनाचं प्रेम असलं पाहिजे. त्याच्यानंतर वंदन. पूजनाच्या सोबत आपल्याला पादसेवन जसं पाहायला सापडतं तसं अर्चन आणि मग वंदन. वंदन म्हणजे देवाला नमस्कार करणं. केवळ भगवंताला केलेल्या नमस्कारातून आपल्याला बऱ्याच गोष्टी साधतात. एकोपी कृष्णस्य कृतः प्रणामः दशाश्वमेधावभृतेन तुल्यः दशाश्वमेधी पुनरेति जन्म कृष्ण प्रणामी न पुनर्भवाय. या समर्षींनी महाभारतामध्ये केलेले चिंतन आहे. एकदा भगवंताला आपण केलेला आदरपूर्वक श्रद्धाभक्तीपूर्वक केलेला नमस्कार 10 अश्वमेध यज्ञाचं पुण्य देणार आहे. 10 अश्वमेध यज्ञाचं पुण्य देतो. म्हणून देवाला एक नमस्कार करायचं आपल्याला सांगितलं जातं. 10 अश्वमेध यज्ञाचं पुण्य देतो असं बोलले व्यासमहर्षी परत म्हणतात. नाही नाही, माझं थोडं चुकलं. काय चुकलं. दशाश्वमेधी पुनरेती जन्म. 10 अश्वमेध यज्ञ करणारा मनुष्य पुन्हा जन्माला येऊ शकतो. ते पुण्य संपलं. पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारी मृत्यूलोका. पुन्हा पुण्य संपल्याच्या नंतर त्याला मृत्यूलोकात पुन्हा मनुष्याच्या रूपानं म्हणा, किडामुंगीच्या रूपानं म्हणा जन्माला यावं लागतं. पण कृष्ण प्रणामी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला ज्यानं एकदा नमस्कार केला श्रद्धाभक्तीपूर्वक, न पुनर्भवाय, त्याला पुन्हा जन्माला यावं लागणार नाही अशी अवस्था होते. म्हणून भगवंताला केलेला नमस्कार अतिशय महत्त्वाचा असतो. आणि या नमस्काराचं मनुष्याच्या अंतःकरणात किती प्रेम असावं याला उदाहरण जर पाहायचं झालं तर अक्रूराचं उदाहरण पाहता येतं. अक्रूर जेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला घेऊन येण्याकरता, मथुरेत घेऊन येण्याकरता रथ घेऊन गोकुळात गेले, तेव्हा अक्रूराला वृंदावनाच्या भूमीतून जाताना म्हणजे गोकुळाच्या दिशेनं जात असताना वृंदावनामध्ये किंवा यमुनेच्या वाळवंटामध्ये देवाच्या चरणाची चिन्ह दिसली. तेव्हा अक्रूराने उतरून त्या चरण चिन्हाला नमस्कार केल्याचं वर्णन आहे. गायीची यामागे श्रीकृष्ण पाऊले नाथ महाराज वर्णन करतात. अक्रूरे घातले दंडवत करुणीत वंदन घाली लोटांगण स्वानंदे निमग्न झाला तेने.
म्हणजे पायाची चिन्ह जरी दिसली तरी त्याला सुद्धा अक्रूर काकाचा नमस्कार जर असेल तर याला काय म्हणायचं, वंदन भक्तीचं त्यांच्या अंतःकरणामध्ये विशेष प्रेम आहे असं आपल्याला चिंतन करता येतं. आणि देवाचं दास्य करणं, पूजनाच्या सोबत असलेले हे पादसेवन, अर्चन, वंदन आणि दास्य. दास्याचा संबंध जर आपण विचारात घेतला, दास्य म्हणजे देवाचा मी दास आहे ही भावना. दास्यम कर्मार्पणंतस्य कैंकर्यमपि सर्वथा, आपल्याकडून घडणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या क्रिया देवाला समर्पण करणे हेही दास्य आहे. आणि देवाच्या सर्व काळ सेवेमध्ये प्रवृत्त असणे हे सुद्धा भगवंताचं दास्य आहे बरं का. दास्याचं प्रेम कोणाच्या अंतःकरणात याचा विचार जर करायचा झाला तर नाथ महाराज सांगतात, दास्यत्व निकट हनुमंते पै केले. मारुतीरायांनी दास्य व्यवस्थित रीतीनं केलं. एक काही भक्तांनी केलेला विचार असा सुंदर आहे. मारुतीरायाचं दास्य सर्वश्रेष्ठ म्हणण्याचं कारण असे म्हणे, मारुतीरायाच्या रूपात येऊन, हे मारुतीराय कोणाचे, भगवान शंकराचे अवतार आहेत असं सांगितलं जातं ना. तुका म्हणे रुद्रा, अंजनीची या कुमरा वगैरे वगैरे ठिकाणी त्यांना रुद्र म्हणलेलं आहे. शंकरानेच महाविष्णूची सेवा करण्याचं ठरवलं. राम रूपानं महाविष्णू येणार आहे तेव्हा भगवान शंकराला वाटलं की या अवतारात देवाची आपण सेवा करावी. या अवतारात सेवा करायला जायचं तर कसं जा. शंकराने विचार केला म्हणे, आणि विचार करून त्याने असं ठरवलं, आपण मनुष्य रूपात देवाची सेवा करायला गेलो तर आपल्या देहनिर्वाहाकरता कराव्या लागणाऱ्या क्रिया, देहनिर्वाहाकरता लागणाऱ्या आवश्यक असलेल्या गोष्टी ते सगळं मिळवण्यात आणि ते सगळं करण्यामध्ये आपला वेळ फार जाणार आहे. माणूस रूपानं जर आपण गेलो, राहायला घर पाहिजे. माणूस रूपानं आपण जर गेलो, जेवायची व्यवस्था पाहिजे. माणूस रूपानं जर आपण गेलो तर कपड्याला त्याची व्यवस्था पाहिजे. मग याच्यात सगळा वेळ जाणार ना. मग याच्यापेक्षा काय करा, वानराच्या रूपानं जर आपण गेलो तर आहाराची व्यवस्था करायची गरज नाही. वानराच्या रूपानं जर आपण गेलो, झाडावर झोपून दिवस रात्र काढता येते, त्याच्याकरता घराची गरज नाही. अशा निर्वाहाकरता, देहनिर्वाहाकरता लागणाऱ्या गोष्टीची सुद्धा आपल्याला गरज पडू नये आणि देवाची निरंतर सेवा करता यावी याच्याकरता माणसाचं शरीर घ्यायचं सोडून पशुचं शरीर घेणं मान्य करून भगवान शंकराने मारुतीच्या रूपानं भगवंताचं दास्य केलं. हे दास्य आहे, दास्याची ही रती आहे, दास्याचा हा अनुराग आहे. दास्याच्या संबंधानं असलेल्या प्रेमाच्या योगानं मारुतीरायाच्या रूपानं भगवान शंकराने धारण केलेलं पशुशरीर हे सुद्धा त्यांना मान्य होतं. हा विचार लक्षात घ्या. दास्य करत असता का मारुतीरायाच्याबद्दलच वर्णन आहे पा. पुनः पुनर्वरांदित्सोहो विष्णोर दाशरथेस्तु यः नैच्छन् मोक्षम विना दास्यम. ते पुनः पुनर्वरांदित्सोहो विष्णोः दाशरथेस्तु यः. दाशरथी रामांच्यापासून रामचंद्र प्रभू मारुतीरायाला पुन्हा पुन्हा वरदान देण्याकरता तयार होते आणि त्यांनी सांगितलं, बाबा मला मोक्ष नको म्हणे, मला मोक्ष नको. मारुतीराय रामराय म्हणत होते, तू मोक्ष घे माझ्याकडून, मी तुला मोक्ष द्यायला तयार आहे. मारुतीरायाने सांगितलं नैच्छन् मोक्षम. त्यांनी सांगितलं, देवा मला मोक्ष नको. का? भवान प्रभू अहम दासः इत्यत्र विलुप्यते. तुम्ही भगवान आहात आणि मी तुमचा दास आहे, ही भावना ज्या ठिकाणी लोप पावणार आहे अशा मोक्षाची मला इच्छा नाही. याला म्हणतात दास्याचं प्रेम. मारुतीरायाच्या अंतःकरणात दास्याचं प्रेम आहे. अक्रूराच्या अंतःकरणात वंदनाचं प्रेम आहे. उद्धवाच्या अंतःकरणामध्ये पूजनाचं प्रेम आहे. आणि पादसेवन भक्तीचा जर विचार आपण करायला लागलो, कपिलाचार्यासारखा महात्मा म्हणा, हे नलकुबर मणिग्रीवासारखे महात्मे म्हणा, लक्ष्मीसारखे महात्मे म्हणा, यांच्या अंतःकरणामध्ये पादसेवन भक्तीचं प्रेम आहे. आणि ह्या चारही भक्ती प्रकाराचा विचार एका ठिकाणी केला की मग पूजा कशी असते याचं आपल्याला चिंतन करता येतं. पूजेमध्ये पादसेवनही आहे, पूजेमध्ये अर्चनही आहे, पूजेमध्ये वंदनही आहे आणि पूजेमध्ये दास्यही आहे. असं मिळून जर पूजनाचं चिंतन केलं तर पूजा किती मोठी आहे हे आपल्याला लक्षात घेता येतं. म्हणून परापूजा म्हणजे सर्वोत्कृष्ट पूजा, तिचा विचार करत असताना आपण कायिक पूजा, वाचिक पूजा, मानसिक पूजा असे पूजेचे वेगळे वेगळे प्रकार पाहिले. शरीरानं आपण देवाची पूजा केली ती ही पूजा आहे. वाणीनं भगवंताचं स्तुतिस्तोत्र गायलं ते सुद्धा भगवंताची पूजा आहे. आपल्या अंतःकरणामध्ये देवाची मनोमय प्रतिमा धारण करून आपण देवाला सगळे उपचार समर्पण केले, मनोमयच उपचार समर्पण केले तर ते सुद्धा एक प्रकारची भगवंताची पूजा, ही मानसिक पूजा झाली. आणि या 3 पूजा झाल्याच्या नंतर मग अजून एक पूजा आपण पाहिली होती, कर्मपूजा. स्वकर्मणातमभ्यर्च सिद्धिं विंदती मानवः असं जे भगवंतांनी म्हणलेलं आहे. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली हो या पारा तोषा लागे, अशी एक पूजा आपण पाहिली होती. या सगळ्या पूजा एकापेक्षा एक श्रेष्ठ असलेल्या पूजा आहेत म्हणून यांना परापूजा म्हणता येईल. पण परापूजा या शब्दाचा उच्चार झाल्याबरोबर आपल्या अंतःकरणामध्ये जो भाव निर्माण होतो
तो जगद्गुरू शंकराचार्यांच्या एका स्तोत्राच्या संबंधानं आपल्याला त्या स्तोत्राला परापूजा असं नाव आहे. तेव्हा तिथं शंकराचार्यांनी परापूजा म्हणून जे काही चिंतन उपस्थित केलेलं आहे ते सगळं चिंतन परापूजा म्हणून आपल्याला मान्य होणारं वेदांतातलं ते चिंतन आहे. असा विचार एक परापूजेच्या संबंधात आपल्याला करता येतो. परापूजा म्हणजे काय? आपण देवरूप होणं, देवही देवरूप आहे, मीही देवरूप आहे, देवाला समर्पण केले जाणारे उपचारही देवरूप आहेत. मग कोणी कोणाला काय आणि कसं समर्पण करायचं अशा पद्धतीचा संदेह जेव्हा निर्माण होतो तेव्हा ती अवस्था परापूजेची असते. परापूजेचा अधिकार कोणाला? ज्याला ब्रह्मरूपता प्राप्त झाली अशा महापुरुषालाच परापूजेचा अधिकार असतो. परापूजा इतर कोणाला करता येत नाही. सर्वत्र परमात्मा पाहणे आणि सगळंच परमात्मा जर आहे, मी परमात्माच जर आहे, तर कोणी आणि कोणाला काय समर्पण करावं असा संदेह त्याच महात्म्याला निर्माण होऊ शकतो. दुसऱ्या कोणाला तशा पद्धतीचा संदेह निर्माण होणार नाही. मी एक वेगळा आहे, देव एक वेगळा आहे, माझ्यासमोर पूजा म्हणून समर्पण करण्याकरता वेगळे वेगळे पदार्थ आहेत, हे सगळं ज्याला भेदानं कळतं त्याला काही संशय निर्माण होण्याचं कारण नाही. हे फुलं आहे, हा माझ्यासमोरचा देव आहे, याच्या चरणाला मी हे समर्पण करू शकतो, हे गंध आहे, हे या देवाच्या कपाळाला मी लावू शकतो, अशी भावना ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे त्याला सर्वत्र परमात्मा दिसतो आणि त्याच्यामुळे त्याच्या अंतःकरणामध्ये पूजेच्या संबंधानं काही संदेह निर्माण होतो. असा प्रकार त्याच्याबद्दल घडत नाही. पण ज्याला सर्वत्र परमात्मा दृष्टी प्राप्त झाली, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप या योग्यतेला जो महात्मा प्राप्त झाला ना, त्याला काय समर्पण करावं, कोणाला समर्पण करावं, कोणी समर्पण करावं, कसं समर्पण करावं असे जे संदेह निर्माण होतात ना, त्याला परापूजा म्हणायचं. अशा पद्धतीचा एक भाव जगद्गुरू शंकराचार्यांचं ते स्तोत्र वाचत असताना आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होतो. परापूजा ही श्रेष्ठ पूजा आहे, सगळ्यात श्रेष्ठ आहे. सहजावस्थेमध्ये राहणं हीच एक प्रकारची परापूजा आहे. महात्म्याने सहजावस्थेमध्ये राहणं हीच एक प्रकारची परापूजा आहे असं चिंतन आपल्याला पाहायला सापडतं. कारण काय? ज्याला ब्रह्मज्ञान झालं, सर्वत्र परमात्मा ज्याला दिसला, सर्वत्र परमात्मा हे ज्ञान ज्याला झालं, अशा महात्म्याच्याबद्दल बोलायला लागलं ना. जगद्गुरू शंकराचार्यांनी त्या विवेक चूडामणीमध्ये त्या महात्म्याची योग्यता सांगितली. संपूर्णं जगदेव नंदनवनम सर्वेपि कल्पद्रुमाः गांगम वारी समस्तवारी निवहाः पुण्याः समस्ताः क्रियाः वाचः संस्कृत प्राकृता श्रुतिशिरो वाराणसी मेदिनी सर्वावस्थितिरस्य वस्तुविषया दृष्टे परब्रह्मणी. ज्या महात्म्याला परब्रह्माचं साक्षात्कारात्मक दर्शन झालं त्याचं वर्णन करतात आचार्य. त्याला काय असतं म्हणे? संपूर्णम जगदेव नंदनवनम. हे सगळंच्या सगळं जग म्हणजे नंदनवन आहे अशी भावना त्या महात्म्याच्या अंतःकरणात निर्माण होते. त्याला सगळीकडे आनंद दिसायला लागतो. आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे, अशा अवस्था त्या महात्म्याची झालेली असल्यामुळं संपूर्णम जगदेव नंदनवनम सर्वेपि कल्पद्रुमाः. जगामध्ये कोणतंही झाड हे सामान्य झाड नसून प्रत्येक झाड म्हणजे कल्पवृक्ष आहे, ही भावना त्या महात्म्याच्या अंतःकरणात भावनाच निर्माण होते असं नाही. त्याच्याकरता प्रत्येक झाड कल्पवृक्षच असतं. सगळं जग जसं त्याला नंदनवन आहे तसं प्रत्येक झाड त्या महापुरुषाच्या करता कल्पवृक्षच आहे. कल्पवृक्ष सर्वेपि कल्पद्रुमाः गांगम वारी समस्त वारी निवहाः. कुठलंही साधारण पाणी त्या महापुरुषाच्या करता म्हणून गंगेचंच पाणी असतं. कोणत्याही सामान्य पाण्याला त्या महापुरुषांनी स्पर्श केला की ती गंगाच होते. गांगम वारी समस्त वारी निवहाः पुण्याः समस्ताः क्रियाः. आणि त्या महापुरुषाच्याकडून घडणारी कोणत्याही प्रकारची क्रिया ही पुण्यमयच असते, पुण्यमयच असते. आणि म्हणून त्यानं केलेल्या कोणत्याही क्रियेला पूजारूपता येते. हा विचार लक्षात घ्या. पुण्याः समस्ताः क्रियाः वाच संस्कृत प्राकृताः श्रुतिशिरो. त्या महापुरुषाच्या मुखातून प्रवृत्त होणारे शब्द, मग ते संस्कृत असोत की प्राकृत असोत, कोणत्याही भाषेतले असोत, त्याला वेदांत म्हणतात. वेदांत म्हणतात. श्रुतिशिरः, श्रुतीचा शिरोभाग म्हणजे वेदांत. महापुरुषाच्या मुखातून आलेला कोणताही शब्द, सहज बोलणे, हितोपदेश किंवा योगवासिष्ठात म्हणले यास्तेषां स्वैरकथाः ता एव भवन्ति शास्त्राणि. त्या महापुरुषाच्या मुखातून प्रवृत्त झालेले स्वैर शब्द, भन्नाट शब्द म्हणतात बघा आपल्याकडे त्याला. असा कोणताही शब्द, कशाही पद्धतीचा शब्द येऊ, ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं आहे. तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद सदेह सच्चिदानंद कान होती ते. असे महापुरुषाच्या मुखातून प्रवृत्त होणारे कसलेही शब्द हे श्रुतिशिरः वेदांताचा भाग ठरतो. तो त्याला फार महत्त्व येतं. प्रत्येक शब्दाला साधू पुरुषाचं महत्त्व येतं.
कोणता शब्द कसा आला, हा शिवीचा आहे का चांगला आहे याचाही विचार करण्याचं कारण नाही. त्या प्रत्येक शब्दाला वेदांत पण आहे. श्रुतिशिरः वाराणसी मेदिनी, सगळी पृथ्वी त्या महापुरुषाच्या करता म्हणून काशी क्षेत्र आहे. ज्या काशी क्षेत्रामध्ये मरणाने मोक्ष प्राप्त व्हावा, जे काशी क्षेत्र म्हणजे मोक्षपुरी, अशी तिथंच गेलं तर त्या महापुरुषाला काशी आहे असं समजायचं कारण नाही. सगळी पृथ्वी महापुरुषाच्या करता म्हणून वाराणसी, वाराणसी मेदिनी. आणि सर्वावस्थिती अस्य वस्तुविषया, या महापुरुषाचं कसल्याही अवस्थेत राहणं ब्राह्मी अवस्थेत राहणं आहे, परमात्मरूपतेमध्ये राहणं आहे. महापुरुष व्यवहारातलं काही काम करीत असू द्या, तो काहीही करीत असेल तरी त्याचं ब्रह्मपण बिघडलेलं असतं असं मात्र कधीही होत नाही. दृष्टे परब्रह्मणी, ही योग्यता ज्याला प्राप्त झाली की नाही, ज्याला ब्रह्मरूपता आल्यामुळं प्रत्येक झाड कल्पवृक्ष झालं, ज्याला ब्रह्मरूपता आल्यामुळं सगळी पृथ्वी काशी झाली, ज्याला ब्रह्मरूपता आल्यामुळं प्रत्येक पाणी गंगा झालं, ज्याला ब्रह्मरूपता आल्यामुळं सगळं जग नंदनवन झालं, ज्याला ब्रह्मरूपता आल्यामुळं त्याच्या वाणीतून येणाऱ्या कसल्याही शब्दाला वेदरूपता आली, अशा महापुरुषाची सहज स्थिती, तो कसाही राहिला, काहीही करीत असला, काहीही बोलत असला तर तीसुद्धा एक प्रकारची भगवंताची पूजा ठरते, असं चिंतन आपल्याला करता येतं. अखंड परमात्मा स्वरूप स्थितीमध्ये राहणाऱ्या महात्म्याच्याकडून कोणतीही क्रिया घडली तर ती अनुचित क्रिया असं आपल्याला म्हणता येत नाही. तिच्यात उचित अनुचिततेचा भेद आपल्याला करता येतच नाही. समस्ताः क्रिया हा पुण्याः, असंच आचार्यांनी वर्णन त्या क्रियांच्याबद्दल केलेलं असल्यामुळं ती अवस्था प्राप्त झाल्याच्या नंतर त्या महापुरुषाकडून घडणाऱ्या कोणत्याही क्रियेला ब्रह्मरूपता, त्याच्यामुळे ती कोणतीही क्रिया पूजा ठरते, असा एक विचार आहे बरं का. किंवा जगद्गुरू शंकराचार्याने ते शिवमानस पूजा स्तोत्र रचले पा हां, त्या शिवमानस पूजा स्तोत्रातला शेवटचा श्लोक आहे. त्या श्लोकात त्यांनी काय वर्णन केलं, आत्मात्वं गिरिजामती सहचराः प्राणाः शरीरं गृहं पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः संचारः पदयोः प्रदक्षिणविधिः स्तोत्राणि सर्वागिरो यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनं. हे शंभो, यद्यत् कर्म करोमि, आचार्य तिथं वर्णन करतात, हे भगवान शंकरा, मी जे जे कर्म करतो तत्तवाराधनम, मी जी जी क्रिया करतो, यद्यत् कर्म करोमि तत्तत् अखिलम शंभो तव आराधनम, मी जी जी क्रिया करतो हे भगवान शंकरा, ती तुमची सगळी आराधनाच आहे, ती तुमची पूजाच आहे, असं वर्णन आचार्य त्या ठिकाणी करतात की नाही. ती अवस्था कोणाला, सगळीच्या सगळी क्रिया त्याच्याकडून घडणारी भगवंताची आराधना ठरावी, याच्याकरता त्या महात्म्याची अवस्था कशी असते त्याचं वर्णन करताना आचार्याने सांगितलं, त्याचा आत्मा भगवान शंकर होऊन गेलेला असतो. आत्मात्वम, भगवान शंकराला आचार्य म्हणतात, माझा आत्मा देवा तुम्ही झाला आहात. आत्मात्वम गिरिजा मतीही, गिरिजा म्हणजे पार्वती, पार्वती कोण आहे, भगवान शंकराच्या बरोबर असणारी त्यांची भार्या पार्वती. माझ्या देहामध्ये कोण आहे, माझी बुद्धी ही पार्वती आहे. माझा आत्मा म्हणजे भगवान शंकर आहेत, माझी बुद्धी म्हणजे आता पार्वती स्वरूप झालेली आहे. हा आत्मात्वम गिरिजामतीही सहचराः, भगवान शंकराच्या बरोबर असणारा सगळ्याच्या सगळा परिवार कोण, प्राणाः, माझे सगळेच्या सगळे प्राण, माझी सगळीच्या सगळी इंद्रिय म्हणजे देवा तुमचे सहचर आहेत बरं का. अशी आता माझी अवस्था झालेली आहे. आत्मात्वम गिरिजामतीही सहचराः प्राणाः शरीरम गृहम, आणि माझं शरीर म्हणजे देवा हे तुम्हाला सगळ्याला वावरण्यासाठी असलेलं घर आहे. माझ्या प्राणाच्या रूपात तुमचे सगळे सहचर सेवक आहेत. माझ्या बुद्धीच्या रूपामध्ये पार्वती माता माझ्या शरीरामध्ये विराजमान आहे, आणि माझ्या आत्म्याच्या रूपामध्ये भगवान शंकरा तुम्ही जर विराजमान असाल तर माझं शरीर म्हणजे तुमचं राहण्याचं घर म्हणजे मंदिर झालेलं आहे, अशी भावना आचार्य व्यक्त करतात. प्राणा शरीरम गृहम, आणि मग इथं देवा तुमची पूजा होते. माझ्या शरीररूपी मंदिरामध्ये माझा आत्मा या रूपामध्ये तुम्ही जे विराजमान आहात भगवान शंकरा, तुमची पूजा होते. मग या शरीररूपी घरामध्ये म्हणजे शरीररूपी मंदिरामध्ये विराजमान असलेल्या आत्मारूपी शिवाची पूजा कशी आहे, पूजा ते विषयोपभोग रचना, या शरीराला दिले जाणारे सगळेच्या सगळे विषयाचे उपभोग, ही सगळी देवाची पूजा आहे. म्हणजे काय झालं, तो महात्मा जे करील ती त्या भगवंताची पूजा व्हायला लागली की नाही. विषयोपभोग रचना, या शरीराला दिलेला शब्द स्पर्श रूप रस गंध, 5 प्रकारच्या विषयाचा कसलाही भोग या शरीरामध्ये असणाऱ्या त्या आत्मा नावाच्या भगवान शंकराला जर दिला तर ती एक प्रकारची भगवंताची पूजा आहे, असं आचार्य वर्णन करतात. पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती,
ब्रह्मरूपतेला प्राप्त झालेला महात्मा जर झोपला तर त्याची झोप म्हणजे समाधी स्थिती असते म्हणे. निद्रा समाधी स्थिती ही पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती ही संचार हा पदयोः प्रदक्षिण विधी. माझ्या पायाने देवा मी कुठेही चालत जरी गेलो तरी तो तुमचा एक प्रकारचा प्रदक्षिणेचा विधी झाला म्हणे. संचार पदयोः प्रदक्षिण विधी हे स्तोत्राणि सर्वा गिरो. मी जे जे काही बोलेन त्या माझ्या सगळ्या वाणीतून प्रगट होणारे ते सगळेच्या सगळे शब्द म्हणजे देवा तुमचं एक प्रकारचं स्तोत्र असतं. अशा पद्धतीची माझी भावना आहे असं आचार्यांनी चिंतन केलेलं आहे. म्हणजे ज्याला माझा आत्मा ब्रह्मरूप आहे ही भावना निर्माण झाली, हा बोध झाला, अशा महात्म्याच्याकडून घडणारा विषयोपभोगाचा प्रकारसुद्धा एक प्रकारची भगवंताची पूजा ठरते. याला म्हणतात परापूजा. ही परापूजा कशी असते या संबंधातला विचार असा आहे. संपूर्ण जग नंदनवन वाटलं पाहिजे, प्रत्येक झाड कल्पवृक्ष वाटलं पाहिजे, प्रत्येक पाणी कुठलंही पाणी गंगाजल ठरलं पाहिजे त्या महात्म्याच्या करता. त्याच्याकडून घडणारी कसलीही सामान्य क्रियासुद्धा भगवंताची पूजा असू शकते असा एक विचार आहे. ते मैत्रेयी उपनिषदामध्ये असं एक चिंतन येतं पा. देहो देहा देवालय प्रोक्तः. माझा देह म्हणजे देवालय आहे. स जीवहा केवलम शिवहा. आणि या देह नावाच्या देवालयामध्ये वावरणारा जो जीव आहे तो जीव म्हणजे साक्षात शिव आहे. मग त्या शिवाची पूजा करायची आहे. आता ही शिवाची पूजा ही परापूजा कशी आहे या संबंधातलं चिंतन तिथं आपल्याला पाहायला सापडतं. शंकराच्या पूजेला आपण मंदिरात जातो. मंदिरात गेल्यानंतर आदल्या दिवशी देवाला जे बेलफूल वगैरे काही समर्पण केलेलं असेल ते सगळं निर्माल्य काढून टाकून मग आपण देवाची पूजा करतो ना. मग आता या शिवाची पूजा करायची आहे. देह नावाच्या देवालयात आपण आलो, या ठिकाणी जीव नावाचा शिव विद्यमान आहे, त्या शिवाची पूजा करायची आहे. मग इथं निर्माल्य कोणतं काढून टाकता हो? तेजेत अज्ञान निर्माल्यम. अज्ञान नावाचं अंतःकरणात असणारं जे निर्माल्य आहे हे सगळं बाजूला काढून टाका आणि सोहम भावेन पूजयेत. हा आत्मा म्हणजे मी आहे, हा परमात्मा म्हणजे मी आहे, अशा सोहम भावानं त्या भगवंताची पूजा करा. त्याच्यानंतर देवाचं ज्ञान संपादन करा. अभेद दर्शनम ज्ञानम ध्यानम निर्विषयम मनः स्नानम मलोमल त्यागः शौचम इंद्रिय निग्रहः अद्वैत भावना भैक्ष्यम. पुढं वर्णन करताना त्याने असं सांगितलं, त्या देवाचं पूजन केलं. अभेद भावनेनं देवाची पूजा करायची आहे आणि अभेद भावनेनं देवाचं पूजन करून त्याला गंधफूल समर्पण झाल्याच्या नंतर भगवान शंकराला नैवेद्य दाखवायचं आहे. काय नैवेद्य देतात? नैवेद्याला कोणते पदार्थ आणतात? अभेद भावना भैक्ष्यम. अभेदाची भावना हेच देवाच्या करता म्हणून भिक्षांना आणून दिलेलं आहे. त्याचा नैवेद्य देवाला समर्पण करावा. आणि अभक्ष्यम द्वैतभावनम. द्वैताची भावना करणे हे अभक्ष्य आहे. हा अभक्ष्य पदार्थ देवाला समर्पण करायचा नाही. अद्वैताची भावना हा देवाला नैवेद्य समर्पण करणं, अशी देवाची पूजा सांगितलेली आपल्याला पाहायला सापडते. याला म्हणतात परापूजा. ही मैत्रेयी उपनिषदानं सांगितलेली जी पूजा आहे ही आहे परापूजा. किंवा जगद्गुरू शंकराचार्यांनी आत्मात्वम गिरिजामते सहचराहा या श्लोकातून सांगितलेली जी पूजा आहे हिला म्हणतात परापूजा. ही काय बघा, पूजेच्याबद्दल तसं तर असं आहे, स्नान झालं की संध्या केल्याशिवाय पूजा करता येत नाही. मग आचार्यांनी एका ठिकाणी चिंतन असं मांडलं आहे किंवा मैत्रेयी उपनिषदामध्ये अशा पद्धतीचं चिंतन आहे, आम्ही संध्या कशी करायची? ज्याला ब्रह्मज्ञान झालं तो महात्मा म्हणतो मला संध्या करता येईल का? संध्या कोणाला करता येते? जो शुचिरभूत आहे त्याला. ज्याला सूतक आलं, ज्याला वृद्धी आली, अशा मनुष्याला संध्या करता येते का? ती करावी लागते, तो थोडा भाग वेगळा, पण त्याला पूर्ण संध्या करता येत नाही. मग आचार्याने असं वर्णन केलं आहे, मला 2 प्रकारचं सूतक आलं आहे, कशी संध्या करू? कशी संध्या मृता मोहमयी माता जातो बोधमय स्वतः सूतकद्वय संप्राप्ते कथम संध्यामुपास्महे. अरे बाबा, आमच्याकडे असलेली अज्ञान नावाची आमची माता मरून गेली. मोहमयी माता मृता बोधमय स्वतः जाता. ज्ञान नावाचा मुलगा आमच्या घरी जन्माला आला. असं दोन्हीकडून, एकीकडून वृद्धी आणि एकीकडून सूतक. सूतकद्वय संप्राप्ते, अशी 2 प्रकारच्या आशौचाची प्राप्ती मला झाली. कथम संध्यामुपास्महे. संध्या कशी करता येईल मला? झाली संध्या, संदेह माझा गेला, असा एक नाथ महाराजांचा अभंग आहे. त्याच्यात नाथ महाराजांनी असंच वर्णन केलेलं आहे बरं का. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा ममता म्हातारी मरून गेली तेव्हा. हा बोधपुत्र निर्माण झाला आणि ममता मोह नावाची म्हातारी आमच्या घरातली मरून गेली, हे एकदाच झालं. आणि हे दोन्ही प्रकारानं सूतक प्राप्त झाल्याच्या नंतर
कथम संध्याम उपासमहे, आणि संध्या कशी करू, ही आहे परापूजेची अवस्था. परापूजेच्या अवस्थेला कोण प्राप्त होतो, ज्याची मोहरूपी माता मेली आणि ज्याच्या घरी बोध नावाचा पुत्र जन्माला आला, त्यालाच परापूजेचा अधिकार असतो. किंवा दुसरं एक चिंतनाचार्यांनी केलं आहे, सूर्याचा उदय आणि सूर्याचा अस्त ही दोन संधीची निमित्त आहेत ना. सकाळी सूर्याला अर्घ्य द्यावे लागतात, उदयाला येणाऱ्या सूर्याला अर्घ्य, अस्ताला जाणाऱ्या सूर्याला अर्घ्य. आम्ही विचार करतो म्हणे, आमच्याकडे कसं होतं म्हणे, हृदाकाशे चिदादित्य सदा भासती भासती. आमच्या हृदयरूपी आकाशामध्ये चैतन्यरूपी आदित्य सूर्यनारायण सदा सर्व काळ प्रकाशमानच आहे ना. तो सदा सर्व काळ तो प्रकाशमानच आहे. नो देती नास्तमायाती कथम संध्याम उपासमहे. तो उदयालाही येत नाही, तो अस्तालाही जात नाही. आमच्या अंतःकरणामध्ये ज्ञानरूपी सूर्य एकदा उदयाला येऊन जो बसलेला आहे, तो परत उदयाला येणे आणि अस्ताला जाणे हा प्रकारच त्याच्याबद्दल नाही. मग तो उदयालाही येत नाही, अस्तालाही जात नाही. तर उदयाच्या निमित्तानं केली जाणारी संध्या आणि अस्ताच्या निमित्तानं केलेली संध्या मी कशी करू शकतो. कथम संध्याम उपासमहे, हा संध्येच्याबद्दल निर्माण होणारा संदेह कोणाच्या अंतःकरणामध्ये आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञानसूर्याचा उदय झाला, ज्याच्या जीवनामध्ये बोधपुत्र निर्माण झाला, ज्याच्या जीवनामध्ये अज्ञानाची माता त्याची मरून गेली, अशा त्या महात्म्याच्या अंतःकरणामध्ये संध्येच्या संबंधानं संदेह निर्माण होतो. संध्येच्या संबंधानं जसा संशय त्याला निर्माण होतो, त्याप्रमाणे त्याला पूजनाच्या संबंधानं सुद्धा संशय निर्माण होतो. असा जो महात्मा, त्याच्याकडून घडणारी कोणतीही क्रिया, त्याची सहजावस्था, याला आपल्याला परापूजा म्हणता येतं. कसं आहे बघा, जगद्गुरू शंकराचार्यांनी अजून एक चिंतन केलं आहे. आचार्य म्हणतात, ममापराध त्रितयम क्षमस्व. देवा माझ्या 3 अपराधाला क्षमा करा. कोण म्हणतं, आद्य जगद्गुरू शंकराचार्य. अपराध त्यांच्याकडून 3 असे कसे घडतील. आचार्याने देवाला सांगितलं, देवा मी 3 अपराध केलेत म्हणे, त्या माझ्या 3 अपराधाला क्षमा कर. कोणते 3 अपराध केले. आचार्य वर्णन करायला लागले. गत्यानया व्यापकता हता ते, मत्यानया अगोचरता हता मया, स्तुत्यानया अवाक्परता हता तथा ममापराध त्रितयम क्षमस्व. देवा मी तुझ्या यात्रेला आलो, हा माझा फार मोठा अपराध झाला. देवा मी तुझं चिंतन केलं, सगळ्यात मोठा अपराध झाला. आणि देवा मी तुझं स्तुतिस्तोत्र गायलं, हा सुद्धा माझ्याकडून घडलेला अपराध झाला. तेव्हा या 3 प्रकारच्या अपराधाला मला क्षमा कर. हे अपराध आहेत का. कोणता अपराध आहे सांग. देवाच्या यात्रेला गेलो आपण, अपराध झाला. देवाला आचार्य सांगता, देवा मी तुझ्याकडे यात्रेला आलो, माझा अपराध झाला, मी तुझा अपराध केला, मी तुझं चिंतन केलं, ध्यान केलं, मनामध्ये तुझं ध्यान केलं, माझ्याकडून मोठा अपराध घडला. आणि देवा मी तुझी स्तुतिस्तोत्र गायली, माझ्याकडून फार मोठा अपराध घडला, सगळ्या अपराधाला क्षमा कर बरं. असं कसं म्हणाले. आचार्याने त्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. देवा मी तुझ्या यात्रेला आलो, याचा अर्थ तुझी व्यापकता मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. तो सर्वत्र व्यापून आहेस हे कळाल्याच्या नंतर अमुक एका ठिकाणी जाण्याची गरज आहे का. सगळ्याच ठिकाणी, इथंसुद्धा माझ्याकरता तू जर आहेस तर त्याच ठिकाणी येण्याची गरज आहे का. म्हणजे काय झालं, मी तुझ्याकरता त्या ठिकाणी येतो, याचा अर्थ तो त्याच ठिकाणी आहेस आणि या ठिकाणी नाही, अशी माझी भावना व्हायला लागली. अपराध झाला म्हणे. देवा माझ्या या अपराधाला क्षमा करा, माझ्या या अपराधाला क्षमा करा. दुसरा अपराध कोणता. देवा मी तुमचं चिंतन करतो, सदा सर्व काळ मी तुमचं ध्यान करतो, अपराध आहे देवा. असं कसं. चिंतन, देवाचं स्वरूप सांगत असताना शास्त्राने असं सांगितलं की बाबा बुद्धीला, चित्ताला, मनाला देवाचं चिंतन करता येतच नाही. तर मनाच्या पलीकडचं आहे, तो बुद्धीच्या पलीकडचा येतो. वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, ठावन पवता जयाचा, मनेसी मुरडली वाचा, अशी वर्णन आहेत ना. त्या परमात्म्याच्या संबंधानं बुद्धी काही काम करूच शकत नाही. मग त्याचं चिंतन कसलं करता. अरे जिथं बुद्धी चालत नाही, जो बुद्धीला चालवणारा आहे, त्या बुद्धीला चालवणाऱ्याला बुद्धीनं चिंतनात घ्यायचं, असा प्रकार मी जो करायला लागलो, देवा माझ्याकडून घडलेला हा एक अपराध आहे. देवा दुसरा अपराध. पहिला अपराध कोणता. मी तुमच्या यात्रेला आलो म्हणजे तुमच्या व्यापकतेचा मी थोडासा व्यापकतेला बाध आणण्याचा प्रयत्न केला. मी तुमचं चिंतन करायला लागलो, त्याच्यातून तुम्ही बुद्धीला विषय होत नाहीत हा जो शास्त्र सिद्धांत आहे तो मी बाजूला टाकायचा प्रयत्न केला. आणि स्तुत्या, देवा मी तुमची स्तुती केली ना, स्तुत्या अनया,
या माझ्याकडून घडलेल्या देवा तुमच्या स्तुतीच्या योगानं काय झालं, अवाक परता हता तथा, तुम्ही वाणीला विषय होत नाही हे शास्त्रानं सांगून ठेवलं आहे. मन वाचा अतीत तुझे हे स्वरूप. तुकाराम महाराज सुद्धा सांगतात ना, मनाच्या आणि वाणीच्या पलीकडचं देवाचं स्वरूप आहे. वाणी चालतच नाही, देवाच्या ठिकाणी वाणी चालतच नाही, तर मग त्या देवाची स्तुती करण्याचा मी प्रयत्न केला, म्हणजे शास्त्र सिद्धांताला बाध आणला. देवा तू वाणीला विषय होत नाहीस तरी मी तुझी स्तुती करीत राहिलो, तू मनाला विषय होत नाहीस तरी तुला मनात आणण्याचा आकळण्याचा मी प्रयत्न केला. तू व्यापक आहेस, तुझ्याकरता कुठेही जाण्या येण्याची गरज नाही. असं असताना सुद्धा मी तीर्थक्षेत्राची यात्रा करीत राहिलो. देवा माझ्या या तीनही प्रकारच्या अपराधाला तुम्ही क्षमा करा. हे काय आहे? हे अपराध क्षमापन स्तोत्र. देवाची पूजा झाल्याच्या नंतर देवाच्या समोर मी अपराधी आहे, मी अपराधी आहे असं म्हणून अपराध क्षमापन स्तोत्र गावं लागतं. त्या आचार्यांनी हे स्तोत्र गात असताना कसं गायलं आहे, याच्यात आचार्य जे चिंतन करतात, हे जे अपराध क्षमापन स्तोत्र आचार्यांनी गायलेलं आहे, हा अधिकार ज्या महात्म्याला आला त्याच्याकडून घडणारी पूजा तिला म्हणतात परापूजा. ज्याला सर्वत्र परमात्मा असल्यामुळं देवाकडे जाण्याची, यात्रेला जाण्याची गरज नाही हे कळतं, त्या महात्म्याने केलेली पूजा, त्या महात्म्याची अवस्था म्हणजे परापूजा आहे, म्हणजे परापूजा आहे. असं परापूजेचं चिंतन आपल्याला करता येतं. किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी असं केलं आहे, असं चिंतन केलं आहे परापूजेच्या संबंधात. तो करी ते तुली पूजा, तो कल्पी तो जपू माझा, तो असे तेची कपिध्वजा समाधी माझी. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला समजावून सांगतात असं म्हणून ज्ञानेश्वर महाराज बोलायला लागले. काय सांगितलं? तो करी ते तुली पूजा, त्या महापुरुषाच्याकडून घडणारी कोणत्याही प्रकारची क्रिया ही भगवंताची पूजाच आहे. करी ते तुली पूजा, तो कल्पी तो जपू माझा, त्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचं चिंतन चालू असू द्या, ते चिंतन त्याचं व्यावहारिक चिंतन जरी असलं तरी तो भगवंताचा जप ठरतो म्हणे. कल्पितो जप माझा आणि तो असे त्याची कपिध्वजा समाधी माझी. तो महात्मा ज्या कोणत्या अवस्थेमध्ये असेल त्या अवस्थेत त्याचं राहणं म्हणजे समाधी अवस्था आहे, असा एक विचार ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला पाहायला सापडतो. याला म्हणतात परापूजा. असं परापूजेचं चिंतन आहे बरं का. जगद्गुरू शंकराचार्यांनी परापूजा स्तोत्रामध्ये जे काही परापूजेचं चिंतन मांडलेलं आहे ना, त्याच्यात आचार्य असं म्हणतात, अखंडे सच्चिदानंदे निर्विकल्पैक रूपिणी स्थिते अद्वितीय भावे अस्मिन कथम पूजा विधीयते. परमात्मा स्वरूप स्थितीला आम्ही प्राप्त होऊन राहिलेलं आहे, मग मी आता पूजा कशी करायची आहे? कारण पूजेकरता देवाचं आवाहन असतं. कोणाचं आवाहन असतं? जो इथं नाही त्याला बोलवायचं असतं की नाही. आवाहन म्हणजे देवाला बोलावणं आहे ना. पूर्णस्यावाहनम कथम, पूर्ण श्रीडा परमात्मा त्याचं कसं आवाहन करणार? पण आवाहन केल्याच्या नंतर देवाला आसन द्यायचं असतं. सर्वाधारस्य आसनम कथम, सगळ्याला आधार असलेला परमात्मा त्याला आसन कसलं द्यायचं? तो परमात्मा सर्वाचा आधार आहे. आसन म्हणजे काय? बसायला दिलेला एक प्रकारचा आधारच आहे ना. हो, मग जो सर्वाचा आधार आहे त्याच्याच आधारावर सगळं जर राहत असेल तर त्याला आसन कुठून देणार आहात? तो परिपूर्ण सगळ्या ठिकाणी असेल तर त्याचं आवाहन कसे करणार आहात? तो परिपूर्ण शुद्ध जर असेल तर त्याला पाद्य अर्घ्य देऊन शुद्ध कसे करणार आहात? त्याला आचमन कसलं देणार आहात? तो निर्मलच जर असेल तर त्याला स्नान कसलं घालणार आहात? तो सगळ्या जगात व्यापून जर असेल तर त्याला वस्त्र कुठलं देणार आहात? त्याला यज्ञोपवीत द्यायचं. देवाला वस्त्र दिल्याच्या नंतर यज्ञोपवीत देतो आपण, जानवं देतो. ते जानवं त्याला, अरे त्याला गोत्र नाही, त्याला वर्ण नाही, त्याला कसलं यज्ञोपवीत तुम्ही देणार आहात? अशी भावना आचार्य व्यक्त करतात. निर्विशेषस्य का भूषा कोलंकारो निराकृते. हे तो अलंकार कुठला घालायचा? आकारच नाही आहे त्याला. आकार असेल तर अलंकार ना. कंकण कुठं घालायचं? हात नावाचा आकार असेल तर. पैंजण कुठं घालायचं? पाय नावाचा आकार असेल तर. नथ कुठे घालायची? नाक नावाचा आकार असेल तर. कर्णभूषण कुठं घालायचं? कुंडल कुठं घालायची? कान नावाचा. अरे याला आकारच नाही आहे ना परमेश्वराला. मग आकार नसताना त्याला कसले अलंकार देणार? तो निर्विशेष असल्यामुळे त्याला कसली भूषणं देणार? तो निरंजन असल्यामुळं त्याला कसला धूपदीप देणार? आणि तो स्वतःच आनंदरूप परिपूर्ण तृप्त असल्यामुळं त्या परमेश्वराला नैवेद्य कसा देणार आहात? वगैरे वगैरे विचाराचार्यांनी जो सांगितलेला आहे तो परापूजेचा विचार आहे. अशी अवस्था झाल्याच्या नंतर, ब्रह्मरूपता प्राप्त झाल्याच्या नंतर त्या महात्म्यानं कशानं पूजा करावी, कोणाची पूजा करावी, कशी पूजा करावी, काय देऊन पूजा करावी, असा त्या महात्म्याला जो संदेह निर्माण होतो ना,
त्याला म्हणतात परापूजा. हे आचार्यांच्या परापूजेत आपल्याला दिसतं. आणि परापूजेचा अधिकार कोणाचा हे पाहण्याकरता म्हणून आपण वेगळ्या वेगळ्या महापुरुषांची थोडीशी चिंतन आत्ता पाहिली. आता जगद्गुरू तुकाराम महाराजांचा हा जो अभंग माझ्यासमोर आहे, अगदी थोड्या वेळामध्ये त्या अभंगाचा एक थोडासा विचार करतो. महाराजांनी या अभंगामधून परापूजा मांडली असं माझं म्हणणं आहे. ही परापूजा करत असताना काय हा अभंग आमच्या चक्री भजनामध्ये म्हणला जातो. सद्गुरू गोंडा महाराजांच्या परंपरेचं आमचं जे भजन आहे 14 अभंगाचं, त्याच्यात हा अभंग आहे. महाराजांचं असं चरित्र आहे, त्यांनी 12 वर्षपर्यंत केवळ कडुलिंबाचा पाला सेवन करून आमच्या देगलूरच्या बाजूला रामपूर नावाचं क्षेत्र आहे, तिथं 12 वर्ष तपस्या केली. कडुलिंबाचा पाला केवळ आहार सेवन केला होता त्या 12 वर्षाच्या काळात महाराजांनी. आणि 12 वर्षाच्या तपस्येनंही देव भेटला नाही, देवाचं सगुण दर्शन झालं नाही. तेव्हा महाराजांनी त्यांना नारदानी प्रसाद म्हणून दिलेली वीणा ती गळ्यात घेतली आणि भजनाला सुरुवात केली. भजन करताना महाराजांनी ठरवून टाकलं की आता देवाचं दर्शन होईपर्यंत खाली बसणे नाही. त्या भजनात महाराजांना 14व्या दिवशी देवाने दर्शन दिलं, अशी कथा आहे महाराजांच्या चरित्रातली. आणि त्या भजनामध्ये महाराजांना देवाचं जेव्हा दर्शन झालं तेव्हा भजन चालू असल्यामुळं काही उपचार समर्पण करावेत, आणि ते जंगलातच असल्यामुळं काही उपचार समर्पण करावेत असे काही उपचार महाराजांच्या समोर दिसेनात. तेव्हा महाराजांनी देवाला उद्देशून हा अभंग तुकाराम महाराजांचा गायला, असं महाराजांच्या चरित्रात वर्णन आहे. त्याच्यात अभंगात महाराजांनी तुकोबारांनी वर्णन केलं, कासियाने पूजा करू केशिराजा, तेव्हा तुझी पूजा कशानं मी करू सांग ना, काय तुला समर्पण करायसारखं माझ्याजवळ आहे सांग ना, मी तुझी पूजा कशी करू शकतो, हाची संदेह माझा फेडी आता. आता देवा माझ्या अंतःकरणातला हा संशय तुम्ही काढून टाका, कशी पूजा करायची तुमची सांगा देवा, मला संशय आहे. आणि हा संशय या संशयाचं निराकरण करण्याचं कोणाचंही सामर्थ्य नाही हे मला माहिती आहे. म्हणून देवा मी तुम्हाला विनंती करतो की माझ्या या संशयाचं तुम्ही निराकरण करा. उदके न्हाणू तरी स्वरूप ते तुझे, देवा पाण्याने तुम्हाला स्नान घालावं म्हणलं, तुम्हाला न्हाऊ घालावं म्हणलं, पाणी तुमचं स्वरूप आहे ना. आपो नारा इति प्रोक्ता ता एव नरसूनवहा. ऐके नाही, भगवंताला नारायण म्हणतात की नाही, नार म्हणजे पाणी, आणि त्या पाण्यामध्ये ज्याचं अयन आहे असा हा परमात्मा नारायण आहे. पाण्यामध्ये तो राहतो, म्हणजे पाणी हे देवाचं स्वरूप झालं. आणि पाणी देवाचं जर स्वरूप असेल तर मग देवाला स्नान घालायचं, देवानीच घालायचं, असा प्रकार व्हायला लागला देवा. म्हणून उदके न्हाणू तरी स्वरूप ते तुझे, तेथे काय माझे वेचे देवा. मग ते पाणी जर तुझं स्वरूप असेल देवा, तर तुला पाणी समर्पण करण्यामध्ये माझं काय जातं सांग ना. गंधाचा सुगंध, पुष्पाचा परिमळ, फुलाच्या ठिकाणी असणारा सुगंध आणि गंधाच्या ठिकाणी असणारा तुला गंध समर्पण करायचं, सुगंधी गंध मी देतो म्हणावं, तर तो सुगंध मी द्यायला लागलो का. फुलातून येणारा जो सुगंध आहे तो मी तुला द्यायला, अरे फुलं ती सुगंध द्यायला लागली आहे, ते गंध तुला सुगंध द्यायला लागलं, अशी भावना माझ्या अंतःकरणात येते. आणि देवा शेवटी असं वाटतं की त्या गंधाच्या ठिकाणी असणारा सुगंध तरी कोण आहे. पुण्यो गंध पृथिव्यांच तेजश्चास्मी विभावसौ वगैरे वगैरे भगवंतांनी वर्णन केलेले आपल्याला पाहायला सापडतात गीतेमध्ये. सगळ्या ठिकाणी असणारा पुण्यमय गंध माझं स्वरूप आहे असं देवाने सांगितलं आहे. गीतेमध्ये देव जर असं बोलत असेल, सगळ्या ठिकाणचा पुण्यमय सुगंध जर माझं स्वरूप आहे असं परमात्मा सांगत असेल, तर मग गंध कोणाचा आला देवा, तुझाच आहे ना. गंध तूच आहेस. व्यवहाराच्या दृष्टीनं पाहिलं तर गंध सुगंध तो त्या गंधाचा आहे. जे चंदन तुझ्याकरता उगाळून ठेवलेला आहे त्या गंधाचा सुगंध असेल, पण तो चंदनाचा तरी कुठला आला देवा, तो तुझाच आहे ना. मग तुझाच सुगंध तुला देणं, फुलाच्या माध्यमातून येणारा सुगंधसुद्धा तो तुझाच असताना तुला देणं, तिथे काय माझे वेचे देवा, तिथं माझं काय जातं देवा. मीही पूजा करतो असं मी कसं मानायचं, कशी पूजा करू सांग ना देवा. तेथे मी दुर्बळ काय करू. फलदाता तूच तांबूल अक्षता तरी काय आता वाहो तुझं. देवा सगळी फळं देणारा कोण आहे, तू आहेस. सगळ्या कर्माची फलं कोण देतो, परमात्मा देतो. कर्मानी फल प्राप्त होतं हे जरी असलं तरी शास्त्राचा सिद्धांत असा आहे की ते कर्माचं फल आपल्यापर्यंत पोहोचवणारा परमेश्वर मानावा लागतो. कर्तौ सुप्ते जाग्रत्वमसि फलयोगे क्रतुमतां क्व कर्म प्रध्वस्तं फलति पुरुषाराधन मृते. ऐके नाही, आपल्याकडून घडणाऱ्या कोणत्याही कर्माचं फल आपल्यापर्यंत आणून पोचवण्याकरता ईश्वराची व्यवस्था मानावीच लागते, परमात्मा मानावाच लागतो. म्हणजे सगळी फलं देणारा परमात्मा आहे. तर मग तुकाराम महाराज देवाला सांगतात, देवा तूच जर फलदाता असशील तर तांबुलाच्या रूपातलं फल, अक्षताच्या रूपातलं फळ, फळाच्या रूपातलं फळ तुला समर्पण करत असताना तूच दिलेलं तुझं स्वरूप तुला समर्पण करण्यामध्ये तरी काय आता वाहो तुझं.
तुला मी काय समर्पण करायचं आणि कशी तुझी पूजा करायची? वाहू दक्षिणा का धातू? हां, देवा तुला काही दक्षिणा समर्पण करावी म्हणले, काही तुला एखादा सोन्यासारखा धातू समर्पण करावा म्हणलं, सगळं नारायण आहे ना. ती दक्षिणा नारायण आहे, धातू सगळेच्या सगळे तुला समर्पण केले जाणारे नारायण आहेत. हे जर मला कळतंय देवा, तर तुझं स्वरूप तुला समर्पण करण्यामध्ये मी काय केलं सांग. मला तुझी पूजा कशी करता येईल सांग देवा. माझ्याकडून काहीतरी घडणे याला जर पूजा म्हणायचं असेल आणि सगळेच्या सगळे उपचार त्याच्याकरता आणलेले, पूजेकरता आणलेले, हे जर तुझं स्वरूप असतील तर मी पूजा कशी करू सांग. ब्रह्म तेचे अन्न तुझे काय ये. देवा तुला नैवेद्य म्हणून काही अन्न समर्पण करावं म्हणलं, ते अन्न ब्रह्मरूप आहे ना. अन्न हे पूर्ण ब्रह्म आपण म्हणतो ना. हां, अन्न हे परब्रह्म आहे. परब्रह्म अन्नम ब्रह्मेति व्यजानात. उपनिषदानं सांगितलं अन्न ब्रह्मरूप आहे म्हणून जाणा. आणि ते ब्रह्मरूप असल्यामुळं अन्न न निंद्यात, अन्न न परिचक्षित. अन्नाच्या बाबतीमध्ये निंदा करू नका. निंदा म्हणजे नसलेला दोष सांगणे आणि परिचक्षण म्हणजे असलेला दोष सांगणे. अन्नात नसलेला दोष तर सांगायचाच नाही, पण अन्नात असलेलाही दोष सांगू नये असं शास्त्र आहे. अन्न न निंद्यात म्हणजे नसलेला दोष तर सांग. काय केलं हे असं म्हणायचं नाही. ते नावडतीचं मीठ आळणी असतं म्हणतात ना, तसला प्रकार तर कामाचा नाहीच आहे. पण जरी चांगल्या अन्नामध्ये काही थोडाफार दोष असला, एखाद्या वेळेला मीठ विसरलेलं असेल, तर अन्नाची निंदा, काय केलं हे, याच्यात मीठ नाही, अजिबात चव नाही असं म्हणायचं नाही. न परिचक्षित का बाबा, अन्न हे पूर्ण ब्रह्म, ते परब्रह्म स्वरूप असल्यामुळं त्याच्याबद्दल दोषाचं चिंतन करायचं नाही असं जर शास्त्र असेल तर तुकोबाराय सांगतात, देवा ब्रह्मरूप असलेलं अन्न, तूही ब्रह्मरूप आणि अन्नही ब्रह्मरूप, तुला मी जर ते अन्न द्यायला लागलो, तुझं स्वरूप तुझ्याजवळ आणून ठेवण्यामध्ये मी काय केलं सांग ना देवा. काय केलं सांग. गाता तो ओंकार टाळ नादेश्वर, नाचावया थार नाही कोठे. महाराज म्हणतात, देवा तुझ्याकरता काहीतरी गायन करावं म्हणलं तर गायन सगळंच्या सगळं गायन ओंकारमय आहे आणि ओंकार तुझं स्वरूप आहे. तस्य वाचक प्रणव, त्या परमेश्वराचा वाचक असलेला ओंकार प्रणव, त्या प्रणवामध्ये सगळ्याच्या सगळं गायन समाहित जर होत असेल देवा, तर मग मी गायन केलं म्हणजे काय केलं, ओंकारमय शब्द केले. आणि ओंकारमय शब्द केले म्हणजे काय केलं, तुझं स्वरूप माझ्या तोंडातून बाहेर आलं. मग काय कर देवा, मी काय केलं सांग ना. बरं, मला गायन करायचं, टाळी वाजवावी म्हणलं, टाळ वाजवावा म्हणलं, तर हे नादेश्वर आहे. नादेश्वर म्हणजे पुन्हा तुझं स्वरूप आलं. काय करू देवा, मी टाळी वाजवू शकत नाही, टाळ वाजवू शकत नाही, मी तुझ्याकरता गाऊ शकत नाही. म्हणजे गायलं तरी तुझंच आहे, नाचलं तरी तुझं. नाचावया थार नाही कोठे. नाचायचं म्हणलं तर देवा भूमी लागते, आणि कोणत्या तरी एका भूमीवर तुझ्याकरता नाचायचं म्हणलं तर सगळ्या ठिकाणी तू भरलेला आहेस. मग तुझ्याच अंगावर नाचून तुला संतुष्ट करणं असा कसा प्रकार जमू शकतो देवा. म्हणून माझ्या अंतःकरणाला संदेह आहे. तुझी पूजा कशी करायची सांग, कशी करायची सांग देवा. तुझी पूजा कशी करायची हे तू सांग. असं जसं मी तुला विनंती करून विचारतोय, तसं मी एक देवा तुला सांगतो. म्हणे तुका म्हणे मज अवघे तुझे नाम. माझ्याकरता देवा तुझं नाम सर्व काही आहे. धूप दीप रामकृष्ण हरी. महाराज म्हणतात, धूप दीप वगैरे सगळेच्या सगळे उपचार समर्पण करण्याच्या निमित्तानं मी फक्त रामकृष्ण हरी एवढा उच्चार करीत राहतो. हीच तुझी पूजा मला जमते. तुझी या नामाची सकळ पूजा, अर्चन, मंत्र, माळ, धूप दीप, नैवेद्य, फल, तांबूल, वाहू, पुष्पांजली तुका म्हणे. देवाला सगळं जे समर्पण करायचं, देवाचीच नामे, देवाची या शिरी सर्व अलंकारी समर्पावी, एवढंच मी करू शकतो देवा. बाकी दुसरं काहीही माझ्याकडे करण्यासारखं नाही. सगळं जे करावं ते सगळंच्या सगळं तुझ्या रूपात जर असेल, समर्पणाकरता आणलेल्या सर्व पदार्थाच्या रूपात तूच जर असशील, तर मग मी समर्पण करणार आहे तुझ्या रूपाचा. समर्पणाकरता आणलेले पदार्थ हे तुझ्या रूपाचे, आणि मग ते तुझ्याच रूपाचे असलेले पदार्थ आणि तुझ्याच रूपाचा असलेला मी समर्पण करणार, म्हणजे वेगळं काही करणार आहे असं नाही. त्याच्यामुळं तुझी पूजा कशी करावी हा माझ्या अंतःकरणातला जो संशय आहे देवा, तो तुम्ही निवृत्त करा. हे जे तुकाराम महाराजांचं बोलणं आहे ना, ही परापूजेची योग्यता प्राप्त झाल्याच्या नंतरचं बोलणं आहे असं आपल्याला चिंतन करता येतं. म्हणजे सर्वत्र परमात्मा दर्शन झालेला जो महात्मा, त्याची सहज स्थिती आहे. सर्वत्र परमात्मा दर्शन झालेला जो महात्मा, त्याच्याकडून घडणारी कोणतीही क्रिया, सर्वत्र परमात्मा दर्शन प्राप्त झालेला महात्मा
त्याच्याकडून घेतले जाणारे सगळेच्या सगळे विषयोपभोग ही सगळी परमेश्वराची पूजा आहे आणि ही पूजा म्हणजे परापूजा आहे. आणि काहीही केलं तरी ते माझं नाही अशी भावना त्या पूजेमध्ये असल्यामुळं ते जे काही आहे ते सगळं देवाचं आहे. देवच देवानीच देव देऊनच कसा पूजावा अशा पद्धतीचा संदेह निर्माण होणं ही परापूजेची अवस्था आहे. असं परापूजेचं चिंतन आपल्याला करता येतं. थोडंसं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न केला. वेळ आपली झाली, मला थोडंसं थांबावं लागेल आता. पूजन प्रकार पाहताना आपण कायिक पूजा, वाचिक पूजा, मानसिक पूजा, क्रियात्मक पूजा, परापूजा, स्वामिकाज, गुरुभक्ती, पितृवचन, सेवापती, हीची विष्णूची महापूजा अशा सगळ्या पूजा पाहण्याचा प्रयत्न केला. परापूजा म्हणून वेदांताला जी सांगायची पूजा आहे ती पूजा ही जरी असली तरी बाकीच्या पूजा ही सुद्धा श्रेष्ठ पूजाच आहेत. स्वामीची सेवा करणं, पित्याचं वचन पाळणं, मायबापाची सेवा करणं वगैरे वगैरे सगळ्याच्या सगळ्या भगवान महाविष्णूच्या महापूजा म्हणजे परापूजा आहेत. असंच चिंतन आपल्याला करता येतं. याच्यातली जी पूजा आपल्या अधिकारानुसार आपल्याला जमेल ती पूजा माणसानं केली पाहिजे. आपण सेवक असू तर स्वामीची सेवा केली पाहिजे, आपण शिष्य असू तर गुरुभक्ती केली पाहिजे, आपण पुत्र असू तर मायबापाची आज्ञा पाळली पाहिजे आणि आपण स्त्री असू पतीची सेवा केली पाहिजे. असं प्रत्येकाचं कर्तव्य जसं त्यानं करणं ही सुद्धा भगवंताची महापूजा आहे. हा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. आपल्या कर्तव्यापासून कधीही बाजूला न होणे, कर्तव्य कर्म करीत राहणे आणि त्या कर्तव्य कर्मातून आपल्याला काहीतरी फललाभ झाला पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा न ठेवता निष्काम भावानं ते कर्म करणे आणि तो निष्काम भाव अंतःकरणात येण्याकरता पुन्हा परमेश्वराची आराधना करणे असाच प्रकार जर आपण करत राहिलो, अखंड देवाचं नामस्मरण जर केलं तर परमेश्वराची आपल्याला पूजा घडते. हा भाग परापूजेच्या चिंतनातून आपण सर्वांनी लक्षात ठेवावा अशी सर्व श्रोत्यांना विनंती करतो. 2-3 दिवसपर्यंत संत वचनामृत मंडळाच्याकडून आयोजित असलेल्या दरवर्षी आपण हे आयोजन करता आपण आणि इथे येतो मी. 3 दिवस बोलतो, आपल्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न असतो, एखादा विषय निवडलेला असतो, त्या विषयाच्या संबंधानं काहीतरी आपल्याशी बोलावं असं वाटतं, बोललंही जातं. त्याच्यात योग्य किती अयोग्य किती हे तुम्ही ठरवू शकता किंवा ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजासारखे संत महात्मे ते ठरवू शकतात. त्यांनी ते ठरवावं. योग्य असेल ते सर्वांनी घेऊन जावं, सगळ्या समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. आपल्या संबंधीजनापर्यंत हा विचार नेऊन पोहोचवण्याचा जर आपण प्रयत्न केला तर संत वचनामृत मंडळाच्या या सगळ्याच्या सगळ्या प्रयत्नाला सफलता येणार आहे. हे सर्वांनी लक्षात घ्यावं. योग्य असेल ते संतांचं आहे. माझ्या बोलण्यामध्ये जे योग्य असेल ते सगळंच्या सगळं संतांचं, साधुपुरुषाचं, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांचं, सद्गुरू गुंडा महाराजांचं आहे असं समजून ते सगळ्या जगापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करा. आणि जे अयोग्य असेल त्याची फार चर्चा न करता, उहापोह न करता, आहे याने असं का सांगितलं आहे वेड्यासारखं असंही न म्हणता ते जसंच्या तसं पुडकं माझ्या पदरात जर टाकून दिलं तर काही अडचण नाही, तेही मी घ्यायला तयार आहे. ते असं असं देऊन टाका माझं मला, आणि जे योग्य आहे ते मात्र सगळ्या जगामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करा. योग्य असेलच असंही नाही आणि योग्य नसेलच असंही नाही. त्याच्यामुळे जे योग्य असेल ते सगळ्यांनी घ्यायचं, आपल्या जीवनात हे आणायचं, शक्य होईल त्या पद्धतीनं आणायचं आणि आपल्या संबंधित जनाला देऊनसुद्धा ते वाढवण्याचा प्रयत्न करायचा. असं जर केलं तर साधू पुरुषांच्या कार्याला आपण थोडीफार खारीची मदत केली असं होतं. आणि हे सगळं काम आपल्याला करायचंच आहे. हे आपण सगळे करता याविषयीचा हे विश्वास आहे. यथायोग्य पद्धतीनं आपण ते कार्य करावं हे सगळ्यांना विनंती करतो. संत वचनामृत मंडळाला धन्यवाद देतो. यंदा आमच्या आदरणीय श्री लक्ष्मणराव ठक्करवाड आदरणीय गेल्या वर्षीपासून बागलेवाड साहेब या ठिकाणी सहभागी आहेत. बाकीची मंडळी आहे, आमचे सदाशिव कुलकर्णी आहेत, बाकीची कळसे आहेत. हे सगळेच्या सगळे लोक दरवर्षी परिश्रम घेतात. दरवर्षी सन्मानाचं पद कोणाला आहे आणि मी बाकीचा कोणीतरी त्या संत वचनामृत मंडळाचा सामान्य सदस्य आहे अशी भावना कोणीही मनामध्ये न ठेवता ही सेवा चालू असते. त्याच्यामुळं ती सेवा अव्याहतपणे 16-17 वर्षापासून चालू आहे. आनंद आहे. साधूंची सेवा करण्याचा आपल्याला योग प्राप्त होतो. या योगात सर्वांनी सहभागी व्हावं आणि अशीच वृद्धिंगत संत सेवा आपल्याकडून घडत राहावी अशी संताच्या चरणाला प्रार्थना करतो. आपल्या सर्वांच्याकरता शुभकामना करतो. आपण या ठिकाणी 2-3 दिवस येत राहिलात आणि मला ऐकत राहिलात याबद्दल आपल्या सगळ्याला धन्यवाद देतो आणि माझी सेवा ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांच्या चरणी समर्पण करून या ठिकाणी थांबतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.
श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गुंडा महाराज की जय.